तर आपल्याला माहित आहे की साहित्य संपदा समूहातर्फे आजच्या या ग्रँड मेगा 21 चारोळी संग्रहासोबतच एक काकलेखा सुद्धा प्रकाशित होते। आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाने कोरोनाच्या कालावधीमध्ये आपापले छंद जोपासले असतील। प्रत्येकाने कोरोनामध्ये जो लॉकडाऊनचा वेळ होता तो आपापल्या परीने सत्कारणी लावला असेल, परंतु या कोरोनाच्या कालावधीमध्ये सन्माननीय कौशल म्हणजे श्रीकांत पेटकर सर यांनी सुद्धा कोरोनाच्या कालावधीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये विविध विषयांवर साहित्य लिहिलेलं आहे आणि त्या कोरोना डायरी या शीर्षकाखालील काकलेखा प्रकाशनाचा सुद्धा सोहळा आज होणार आहे। आणि आपल्याला माहित असेल की श्रीकांत पेटकर सर हे नेहमी आपल्या वेगळ्या धाटणीच्या लेखनासाठी प्रसिद्ध आहेत। सरांचं लेखन हे वाचकांच्या मनाचा कायम ठाव घेत असतं। सरांचं नाव हे बऱ्याच जणांना परिचित आहे। सर एक ज्येष्ठ कवी आहेत, एवढंच नाही तर एक उत्कृष्ट चित्रकार, कविता आणि कथा लिहिणं हा त्यांचा छंद आहे। उत्कृष्ट चित्रकार, उत्कृष्ट कवी आणि एवढंच नाही तर ज्या ज्या काही गोष्टी चांगल्या गोष्टी समाजामध्ये आढळतात त्या गोष्टींचा इतरांनी अंगीकार करावा यासाठी मुलाखती घेऊन ते समाज प्रबोधनाचं खूप मोठं कार्य करत आहेत। आणि आपल्याला माहित असेल की सरांची thinkmaharashtra.com या वेब पोर्टलवर सर लिखाण करतात। सरांची पुस्तकं सुद्धा खूपशी प्रसिद्ध आहेत। रोहा, नवरत्नाची खाण, इंद्रधनुष्य हा कथासंग्रह असो जो की महाराष्ट्र राज्य साहित्य संस्था मंडळातर्फे प्रकाशित झाला होता। कल्याण जो नावाचं जे पुस्तक आहे ते ग्रंथाली प्रकाशन या प्रकाशन संस्थेमार्फत झालं होतं। आणि बेहिशोबीतच जगणं, निश्चितच आपल्याला माहित असेल, आपल्यापैकी काही जणांनी वाचलेलंही असेल, खूपच उत्कृष्ट असं पुस्तक आहे। बेहिशोबीचं जगणं हे जगणं असतं हा कविता संग्रह फुलराणी प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेला। चांगुलपणा अवतीभोवती हा मुलाखतीपर कार्यक्रम असो, कविता संदर्भ असलेल्या ग्रंथाली प्रकाशन मार्फत प्रकाशित झालेले साहित्य असो, एवढंच नाही तर शांभरी खरोलिका पहिले चित्रपट निर्माता पटवर्धन बंधू यांच्यावर सुद्धा सरांनी लिखाण केलेलं होतं। आणि सरांच्या या चौफेर विविधांगी लेखन जे आहे या विविधांगी लेखनाचं काकलेखा या शीर्षकाखाली आज साहित्य संपदा समूहाच्या माध्यमातून प्रकाशन होत आहे। आणि निश्चितच या प्रकाशनासाठी आपल्याला माहित आहे का कोण आहे? आपल्याला ही उत्सुकता असेल, हो ना? नक्कीच, दुर्गेश दिगंबर सोनार। आपल्याला नाव निश्चितपणे परिचित असेल, दुर्गेश दिगंबर सोनार, जे की 9 ऑक्टोबर ही त्यांची जन्मतारीख आहे आणि त्यांचं मूळ गाव पंढरपूर हे आहे। पुण्यभूमी, पांडुरंगाची भूमी पंढरपूर। आणि त्यांचं शिक्षण MA BC जे आहे ते साम टीव्ही, सकाळ भवन, फ्लॅट नंबर 42 B सेक्टर 11 CBD बेलापूर, नवी मुंबई येथे राहतात। आणि सरांचं जे प्रकाशित साहित्य आहे म्हणजेच दुर्गेश दिगंबर सोनार सरांचं तर अक्षरांती हा कविता संग्रह त्यांनी 1999 साली प्रकाशित केलेला आहे। अनेकदा असं होतं हा कविता संग्रह 2012 साली प्रकाशित केलेला आहे। आणि सरांची जर साहित्यिक पार्श्वभूमी आपण पाहिली तर सर वयाच्या 90व्या वर्षापासून कविता लेखन करतायत। म्हणजे अगदी बालकवी ते आज एक प्रथित यश मान्यवर कवी अशी सरांची ओळख आहे। आणि पंढरपूरमधील आध्यात्मिक धार्मिक वातावरणाचे कवितेवर सरांच्या संस्कार आहेत। ते आध्यात्मिक भाव सरांच्या कवितांमधून वारंवार आपल्याला ते जाणवत असतात। आणि छंदबद्ध कविता लिहिण्याकडे सरांचा पहिल्यापासूनच कल होता। त्यातूनच अभंग, ओवी आणि कीर्तनाचे संस्कार लेखणीवर आपोआप होत गेले। 1999 मध्ये अक्षरांती हा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला। त्याला महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा गदिमा साहित्य पुरस्कार सुद्धा मिळाला होता। आणि त्यानंतर 2012 मध्ये अनेकदा असं होतं हा दुसरा कविता संग्रह औरंगाबादच्या जनशक्ती वाचक चळवळ या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केला। या कविता संग्रहाला माजलगाव येथील स्वातंत्र्य सैनिक ना मा मिरगे स्मृती प्रतिष्ठानचा पुरस्कार सुद्धा मिळालेला होता। तसेच पद्मश्री
नारायण सुर्वे साहित्य अकादमीचा नारायण सुर्वे साहित्य पुरस्कारही या कविता संग्रहाला प्राप्त झाला. कवितेतील आतापर्यंतच्या कारकिर्दीबद्दल पुण्यातील ग्रामकन्या प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या सुवर्णरत्न पुरस्काराने 2014 साली सरांना सन्मानित करण्यात आलं. एवढंच नाही तर पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील रोटरी क्लब आणि करंजे प्रतिष्ठान यांच्या वतीने दिला जाणारा 2016 सालचा ग्रामीण साहित्यरत्न पुरस्कार सुद्धा सरांना प्राप्त झालेला आहे. कराड, पुणे, ठाणे, चिपळूण, पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सरांचा सहभाग होता. महाराष्ट्रात गावोगावी कवी संमेलनातून सहभाग घेतला. किस्त्रीम, अंतर्नाद, ग्रंथ सकाळ, साप्ताहिक सकाळ, संडे इंडियन, कुसुमाकर, छात्र प्रबोधन, अक्षर पेरणी यासारख्या नियतकालिका म्हणून कविता आणि इतर लेखन प्रकाशित. तसेच अनेक विषयावरती सरांनी व्याख्यानं सुद्धा दिलेली आहेत. तसेच मराठी साहित्यातील नामवंतांच्या प्रकट मुलाखतीचे कार्यक्रम ठिकठिकाणी केलेले आहेत. पुणे आणि मुंबई आकाशवाणी केंद्रावर सरांचे काव्य वाचन सुद्धा झालेले आहे. प्रतिभा संगम या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा साहित्य संमेलनाच्या चळवळीतील सक्रिय सहभाग असो की मुंबई मराठी साहित्य संघातर्फे मुंबईत सोमय्या महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या 10व्या महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्ष असो, हे सर्व मान सन्मान सरांनी प्राप्त केलेले आहेत. राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्षपद सरांनी 2015 मध्ये भूषवलेले होते. आणि सासवड येथील आचार्य अत्रे साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्षपद 2016 साली भूषवले होते. अकोला येथे 15 जानेवारी 2017 रोजी झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनाचे सहअध्यक्ष होते. पत्रकारितेच्या पार्श्वभूमीबद्दल जर आपण पाहिलं तर सरांची पत्रकारिता ही चौफेर आहे. सरांची प्रतिभा ही आपल्याला त्यांच्या विविध रचनांमधून सुद्धा दिसून येते. आणि सरांच्या पत्रकारितेच्या पार्श्वभूमीवर जर बोलायचं झालं तर सर कविता आणि साहित्य क्षेत्राबरोबरच पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा सरांनी मुसाफिरी केली आहे. मुद्रित, श्राव्य, द्रव्य श्राव्य अशा तिन्ही माध्यमात 19 वर्षापासून सर कार्यरत आहे. आणि पुणे लोकसत्तात बातमीदार म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रात पहिले पाऊल त्यांनी ठेवले. त्याच दरम्यान पुणे आकाशवाणी केंद्रावर हंगामी वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी 3 वर्ष काम केले. त्यानंतर हैदराबाद येथे ETV मराठी या टीव्ही चॅनलमध्ये बुलेटिन प्रोड्युसर म्हणून 3.5 वर्ष काम पाहिले. त्यानंतर G24 तास मराठीतील पहिल्या 24 तास वाहिनीवरील आउटपुट प्रोड्युसर म्हणून काम केले. सध्या साम टीव्ही या सकाळ माध्यम समूहाच्या टीव्ही चॅनलमध्ये वृत्त विभागात आउटपुट हेड अर्थात एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणजेच कार्यकारी निर्माता या पदावर सर काम करत आहेत. साम टीव्हीवर वृत्तनिवेदन आवाज महाराष्ट्राच्या या टॉक शोचं सूत्रसंचालक म्हणून सुद्धा सरांनी काम केलेलं आहे. तर अशा या भव्य दिव्य व्यक्तिमत्वाच्या हस्ते आज आपण कोरोना डायरी म्हणजेच जे सरांनी लिहिलेलं आहे की काकलेका या आपल्या सरांच्या काकलेका प्रकाशन आपण करणार आहोत. तर चला तर आपण दुर्गेश सोनार सर यांना निमंत्रित करूया. नमस्कार, मी दुर्गेश सोनार. श्रीकांत पेटकर कौशल यांच्या काकलेका या संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने तुमच्याशी हा ऑनलाईन संवाद साधण्याची संधी मला मिळालेली आहे. काकलेका या शीर्षकामध्येच खरं म्हणजे गंमत आहे. काव्य, कथा, लेख आणि कार्य असं मिळून हा काकलेकाचा सगळा प्रपंच आहे ना, हा साकारला गेलेला आहे. कोरोनाच्या सगळ्या संसर्ग काळामध्ये जिथे आपण प्रत्येकच जण लॉकडाऊन झालेलो आहोत, अशा लॉकडाऊनच्या काळामध्ये स्वतःला शोधणं, स्वतःचा नव्यानं शोध घेणं आणि स्वतःचे जे छंद आहेत ते जोपासणं याच्याकडे एक संधी म्हणून पाहणं, हे मला असं वाटतं की काकलेकाचं उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये श्रीकांत पेटकर हे यशस्वी ठरलेत असं मला वाटतं. ज्यावेळेला मला त्यांनी विचारलं की या संग्रहाच्या निमित्ताने तुम्ही काही बोलाल का आणि या संग्रहाचं जे ऑनलाईन प्रकाशन करायचं आहे ते तुम्ही कराल का,
मी क्षणार्धात हो म्हणालो त्याचं कारणच हे होतं, कारण ही कल्पनाच मुळात मला अतिशय भावली. कारण लॉकडाऊन आहे, कोरोनामुळे आपल्याला फिजिकल डिस्टन्सिंग ठेवायचं आहे. म्हणजे आपण सुरक्षित राहायचं असेल तर घरातच राहिलं पाहिजे आणि सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे. पण सुरक्षित अंतर ठेवत असताना आपण एकमेकाला अंतर देणार नाही आहोत, ही सुद्धा भावना अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एका बाजूला फिजिकल डिस्टन्सिंग जरी वाढत असलं तरी या व्हर्च्युअल माध्यमातनं, आभासी माध्यमातनं, इंटरनेटसारखा आता हे सगळे जे माध्यम आपल्या हातामध्ये आहे त्या माध्यमातनं आपण एकमेकांच्या जवळच चाललेलो आहे. किंबहुना हे इंटरनेट हे आपल्या एकमेकांना जोडण्यासाठीचा म्हणून दुवा ठरतं आहे. तो आपला एक संपर्काचं एक माध्यम ठरतं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या काळामध्ये अंतरं, शारीरिक अंतरं ही जरी दुरावत असली तरीही जी प्रत्यक्षातली अंतरं आहेत, म्हणजे अंतर म्हणजे ज्याला आपण हृदय म्हणतो, ते हृदय मात्र एकमेकांच्या जवळ आहे याची खात्री पटवून देण्यासाठी म्हणून मला असं वाटतं की हा सगळा जो काकलेकाचा खटाटोप श्रीकांत पेटकरांनी केलेला आहे तो अत्यंत वाखाणण्यासारखा आहे, उल्लेखनीय आहे. या संग्रहामध्ये त्यांनी जे मला पाठवलं होतं ते मी सगळं वाचलं आणि मला अतिशय आवडलं. त्यातल्या काही कविता या नक्कीच उल्लेखनीय आहेत. हे कवितेचे वेगवेगळे आकृतिबंध लिहिण्याचा प्रयत्न श्रीकांत पेटकरांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये मुक्तछंदातल्या कविता आहेत, त्यामध्ये कणिका आहेत, त्यामध्ये क्षणिका आहेत, त्यामध्ये हायकू आहे, गझलसारखा अत्यंत ज्याला आपण तंत्रशुद्ध असा आकृतिबंध कवितेचा म्हणतो, हा गझलेचा आकृतिबंध सुद्धा श्रीकांत पेटकर यांनी अत्यंत लीलयाने हा साकारलेला आहे, पेललेला आहे. आणि त्यामुळे त्यांच्यातलं जे ज्याला आपण बहुश्रुतता म्हणतो, ही बहुश्रुतता आपल्याला पाहायला मिळते. एक कथा पण त्याच्यामध्ये आहे, एक लेख पण या पुस्तकामध्ये, संग्रहामध्ये त्यांनी समाविष्ट केलेला आहे. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये म्हणजे 22-23 मार्चपासून जेव्हापासून लॉकडाऊन लागला तेव्हापासून दररोज जे जे त्यांना सुचलेलं आहे ते त्यांनी कागदावरती उतरवलेलं आहे. आणि त्याच एक सगळ्या लेखनाचं मूर्तिमंत स्वरूप म्हणून किंवा ज्याला आपण मूर्त रूप म्हणूया, हे मूर्त रूप म्हणून काकलेकाचं हा संग्रह या ठिकाणी आपल्या भेटीला आलेला आहे, रसिकांच्या भेटीला आलेला आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या संग्रहामध्ये ज्या काही गोष्टी त्यांनी लिहिलेल्या, ज्या काही कविता आहेत, एक 2-3 उदाहरणं फक्त मला त्यातली जी खूप छान वाटली. म्हणजे कवितेच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर श्रीकांत पेटकरांमध्ये जो कवी दडलेला आहे तो कवी अत्यंत उच्च दर्जाचा आहे याची कुठेतरी खात्री पटवून देणाऱ्या कविता सुद्धा आपल्याला याच्यामध्ये दिसतात. उदाहरणच सांगायचं झालं तर त्यांनी लिहिलेल्या याच्यामध्ये की आयुष्य असेच असेल कुणास ठाऊक होते, आयुष्य असेच असेल कुणास ठाऊक होते, आयुष्य घरात फसेल कुणास ठाऊक होते. हा गझलेचा आकृतिबंध असलेल्या ओळी आहेत, पण अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी मनातल्या सगळ्या ज्या काही भावना आहेत त्या मांडलेल्या आपल्याला दिसत आहेत. आणखीन एक 2-3 ओळी मला त्यांच्या कवितेतल्या ज्या आहेत त्या खूप अतिशय आवडल्या आहेत. त्याच्यामध्ये असं आहे की हा रस्ता मोकळा दिसतो आहे, हा रस्ता मोकळा दिसतो आहे, वाटते कोणता बागुलबुवा फिरतो आहे. म्हणजे ज्या रस्त्यांवरनं आपण खरं म्हणजे दररोज वाटचाल करायचो, जे रस्ते अतिशय ट्रॅफिक जॅमनी भरलेले असायचे, गजबजलेले असायचे, तेच रस्ते या कोरोनाच्या काळामध्ये आता निर्मनुष्य झालेले आहेत. ती रहदारी आता दिसत नाही. त्यामुळे आपला रोजचा ओळखीचा रस्ता सुद्धा आपला अनोळखी वाटायला लागतो. ही जी भावना आहे मनामधली, ही भावना किशोर पेटकर यांनी अतिशय छान पद्धतीने रेखाटलेली आहे, मांडलेली आहे. आणि त्याच्यामुळे त्यांची कविता ही नक्कीच मला आवडलेली आहे, भावलेली आहे. आणखीन 1-2 ओळी त्यांच्या आहेत की झाडं आहेत जागेवर नावाची कविता त्यांची मी जेव्हा वाचली मला खूप बरं वाटलं. कारण कवीची जी कल्पनाशक्ती असते, प्रतिभाशक्ती असते, ती अशा कवितांमधनं खरं म्हणजे प्रतीत होते की झाडं जागेवरतीच आहेत. म्हणजे झाडं वर्षानुवर्ष, म्हणजे जेव्हापासून सृष्टी अस्तित्वात आली तेव्हापासून ही झाडं आहेत आणि झाडं एकाच ठिकाणी थांबलेली असतात. याचाच अर्थ झाडं ही युगानुयुग किंबहुना सृष्टीच्या निर्मितीपासून लॉकडाऊनमध्ये आहेत, त्यांना त्याची सवय झालेली आहे. असं असताना झाडं कधी खेद मानतात का? तर नाहीत. उलटं पाखरं त्यांना ऑनलाईन डिलिव्हरी देतात आनंदाची, पाऊस त्यांचं मनोरंजन करतो. अशा स्वरूपाची एक कल्पना ही किशोर पेटकरांच्या कवितेमध्ये दिसते आणि ही अतिशय वेगळी कविता मला वाटली. त्यामुळे मुक्तछंद आहे, अभंग आहे, गझल आहे, हायकू आहे, असे वेगवेगळे आकृतिबंध त्यांनी रेखाटलेले आहेत, साकारलेले आहेत.
आणि लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते अगदी आत्तापर्यंत दररोज त्यांना डायरी लिहायची सवय असल्यामुळं दिसामाजी काहीतरी लिहित जावे याच भावनेतून त्यांनी रोज काही ना काही या लॉकडाऊनच्या काळामध्ये लिहिलेलं आहे. आणि जे जे लिहिलेलं आहे त्याचं एक मूर्त रूप या काकलेका या संग्रहाच्या माध्यमातून साहित्य संपदा डिजिटल पर्व या यूट्यूब चॅनलवरनं तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येतं आहे. आणि काकलेका संग्रहाचं प्रकाशन माझ्या हस्ते होतं आहे. आणि या सगळ्या प्रकाशनाच्या सोहळ्याचा साक्षीदार जगभरात जेवढे म्हणून याचं स्ट्रीमिंग पाहणारे लोक आहेत, जे रसिक आहेत, ते याचे साक्षीदार आहेत. त्यामुळे साहित्य संपदा डिजिटल पर्व या यूट्यूब चॅनलवरून श्रीकांत पेटकर कौशल यांच्या काकलेका या संग्रहाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. आणि श्रीकांत पेटकर यांना त्यांच्या भावी लेखनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. नमस्कार. नमस्कार, मी स्वाती श्रीकांत पेटकर. साहित्य संपदाच्या विद्यमाने करुणा डायरीचे नुकतेच प्रकाशन सुप्रसिद्ध कवी, गझलकार आणि साम टी व्हीचे कार्यकारी निर्माते दुर्गेश सोनार यांच्या हस्ते नुकतेच पार पडले आहे. या पुस्तकासाठी दिवसरात्र प्रयत्न करणारे, कमी वेळात पुस्तक आपल्याला उपलब्ध करून देणारे मनोमय यांचे खूप खूप आभार. आणि आपले साहित्य संपदाचे वैभव धनावडे सर आणि यांची टीम यांनी दिवसरात्र खूप मेहनत घेतली, त्यासाठी त्यांचेही खूप आभार. आणि आपला बहुमूल्य वेळ आमच्या पुस्तकासाठी प्रकाशनासाठी होकार देऊन दिला, तेव्हा दुर्गेश सोनार सर यांचेही खूप खूप आभार. आपल्या सर्वांचे सहकार्य असेच लाभत राहो अशी अपेक्षा करते. आणि या पुस्तकाचे लेखक श्रीकांत पेटकर यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या हातून असेच छान छान पुस्तकाचे लिखाण व्हावे, आपल्या हातून घडो ही सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार, मी श्रीकांत पेटकर. साहित्य संपदा डिजिटल पर्व यूट्यूब मार्फत आज माझं करुणा डायरी काकलेका संग्रह प्रकाशित होत आहे. काकलेका हा शब्द आजपासून तुम्हा सगळ्यांना नव्यानेच ऐकायला आणि वाचायला मिळणार आहे. काव्य, कथा, लेख आणि कार्य यासाठी काकलेका शब्द मी वापरलेला आहे. 70 दिवसाच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मला ज्या ज्या कविता सुचल्या, लेख सुचलेत, कथा, कार्य, चित्र काढता आली, त्या सगळ्याचा एकत्रित लेखाजोखा म्हणून ही करुणा डायरी. लॉकडाऊनला संकट न मानता संधी मानून मी लोकांना खुश ठेवण्यासाठी वात्रटिका लिहित होतो, हायकू लिहिल्यात, 3-4 ग्रुपवर मला ऑनलाईन कविता वाचायला मिळाल्यात, काही कथांचं, कवितेंचं अभिवाचन करता आलं, काही कार्य पेपरात छापून आलेत, गरजूंना, पोलिसांना मास्क, सॅनिटायझर वाटता आले, वॉचमनला जेवण देता आले, मुख्यमंत्री दिदीला मदत करता आली, कधी एकट्याने तर कधी ग्रुपने हे काम करता आलं. यात मला सम्यक संकल्प सामाजिक संस्था कल्याण, साहित्य संपदा ग्रुप, कल्याण काव्य मंच, शेगावचा विकास ग्रुप यांनी मला मदत केली. तर लॉकडाऊनच्या पिरियडमध्येच हा सगळं ठेवा प्रकाशित व्हावं म्हणून हा विचार पुढे मांडला. यासाठी लगेच होकार देणारे वैभव धनावडे, त्वरेने पुस्तकाचे काम करणारे मनोमय आणि प्रकाशनाला तयार होणारे दुर्गेश सोनार, यामुळे हे सगळं जमून आलं आणि आजचा दिवस उजाळला. या ईबुकची किंमत आहे अवघी 100 रुपये. 100 रुपयात तुम्ही हे ईबुक बुक करा. ही सगळी रक्कम मुख्यमंत्री निधीलाच जाणार आहे. तर सगळ्यांनी अवश्य बुक करा करुणा डायरी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर सौ सीमा पाटील मॅडम म्हणजेच मनप्रीत यांच्या प्रीतसरी या चारोळी संग्रहाचं उद्घाटन आज आपण करणार आहोत. ते कोल्हापूरचे सन्माननीय आमदार साहेब ऋतुराज संजय पाटील साहेब यांच्या हस्ते. आणि त्यांचा जो परिचय आहे तो परिचय निश्चितपणे अतिशय सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. एक युवा आमदार, एक उत्तम प्रतीचे सामाजिक कार्यकर्ते आणि ज्यांनी हजारो तरुणांना रोजगार मिळवून दिला, असे खूप सारे गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आणि त्यांचा जर परिचय आपण पाहिला तर त्यांचा जो जन्म आहे तो 31 मे 1990चा आहे. ते कोल्हापूरचे आहेत. आणि आपण पाहिलं असेल
की पक्ष संघटनेमध्ये सुद्धा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीसाठी त्यांनी खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे आणि ते विश्वस्त आहेत. डॉक्टर DY पाटील एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरचे संचालक आहेत, DYP हॉस्पिटॅलिटी कोल्हापूरचे, आणि शेती आणि उद्योग हे त्यांचे व्यवसाय आहेत. राष्ट्रीय काँग्रेसचे ते सन्माननीय आमदार आहेत. तर एवढंच नाही तर 2015 मध्ये झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावेत म्हणून सूक्ष्म नियोजन, प्रत्यक्ष प्रचारात सक्रिय सहभाग व परिणामतः कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आणण्यात त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा होता. 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचे जास्तीत जास्त सदस्य निवडून यावेत म्हणून त्यांनी सूक्ष्म नियोजन करून प्रत्यक्ष प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. आणि जसं की ते तरुणांचे आयकॉन आहेत, तरुणांचे आयडियल म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तरुण त्यांना खूप लाईक करतात. त्यामुळे निश्चितपणे करवीर तालुका तसेच कोल्हापूर दक्षिण मध्ये ग्रामपंचायतीची काँग्रेस पक्षाची सत्ता यावी यासाठी त्यांनी प्रयत्न करून सत्ता सुद्धा आणलेली आहे. एवढंच नाही तर पंचायत समिती निवडून आणण्यासाठी त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. DY पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी ठिकठिकाणी वैद्यकीय मदतीची शिबिरं असो, कोल्हापूर शहरांतर्गत एकाच दिवशी 10,000 झाडांचं वृक्षारोपण असो, की कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत असो, या सर्व कामामध्ये आमदार साहेबांचं कार्य हे निश्चितच उल्लेखनीय असं राहिलेलं आहे आणि ते सर्वांनी पाहिलेलं आहे. एवढंच नाही तर डॉक्टर DY पाटील शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं सातत्यानं आयोजन असो, की डॉक्टर DY पाटील ट्रस्टच्या माध्यमातून महिला प्रशिक्षण शिबिरांचं सातत्यपूर्ण नियोजन असो, एड्स जनजागृतीचं कार्य असो, विविध उपक्रम त्या अनुषंगानेचे असो, की वाढदिवसानिमित्त किल्ले पन्हाळगड व श्री क्षेत्र ज्योतिबा या ठिकाणी व्यापक स्वच्छता मोहिमेचं आयोजन असो, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक असणारे वृक्षारोपणाचे अनेक कार्यक्रम असो, अशा चौफेर कार्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन ते कार्य यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान आहे. अनेक हुशार व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत आणि दत्तक त्यांनी घेतलेलं आहे. दुष्काळग्रस्त भागातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी व्यक्तिमत्व विकास शिबिरे असतील, करिअर गायडन्स शिबिरांचं आयोजन असो, या माध्यमातून जवळजवळ 5,000 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. दरवर्षी 10वी-12वीच्या परीक्षेतील तसेच MPSC UPSC परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं सुद्धा त्यांनी खूप मोठं मोलाचं कार्य केलेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन असो, की संस्थेचा विश्वस्त म्हणून कार्यरत असताना राष्ट्रीय स्तरावरील हिंदी कवींच्या काव्य वाचनाचा व शेरो शायरीच्या कार्यक्रमाचं आयोजन असो. एवढंच नाही की तेजस्विनी सावंत, वीर धवल खाडे, राधिका बराळे, राही सरनोबत यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडापटूंना सातत्याने त्यांनी मदत केलेली आहे. ट्रस्टच्या माध्यमातून सलग 27 वर्ष राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आणि माननीय आमदार साहेबांच्या छंदाबद्दल जर विचाराल तर वाचन, क्रिकेट व संगीत हे त्यांचे छंद आहेत आणि नक्कीच वाचनामध्ये साहित्य वाचनाबद्दल सुद्धा त्यांना अतिशय गोडी आहे. आणि त्यांनी अनेक परदेशामध्ये प्रवास सुद्धा केलेला आहे. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, युरोप असेल, सिंगापूर असेल, या व्यतिरिक्त उल्लेखनीय जे कार्य आहे ती खूप सारे आहेत. तर आपण अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व, युवा आमदार सन्माननीय पाटील साहेब जे आहेत, ऋतुराज संजय पाटील साहेब, तर यांच्या हस्ते सौ सीमा पाटील मॅडम म्हणजेच मनप्रीत यांच्या प्रीतसरी या चारोळी संग्रहाचं आपण उद्घाटन करणार आहात. तर एक रसिक, एक वाचक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व अशा सन्माननीय आमदार साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी सौ सीमा पाटील मॅडम यांच्या म्हणजेच मनप्रीत यांच्या प्रीतसरी या चारोळी संग्रहाचं प्रकाशन करावं. नमस्कार. सौ सीमा पाटील यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने लिहिलेल्या
प्रीतसरी या 4 ओळी संग्रहाचे प्रकाशन करत असताना मला मनापासून आनंद होतोय. गेले अनेक वर्ष आदर्श शिक्षिका म्हणून काम करत असताना त्यांनी नेहमीच आज वेगवेगळ्या प्रकारचे लेखन लिहून समाजामध्ये एक आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांचं नेहमी काम कौतुक करण्यासारखं आहे. मागच्या वर्षी पुराची परिस्थिती आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आली आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी मैत्रीण महिला मंडळाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत केली. आणि आज कोरोना सारखं संकट आपल्या समोर असताना या संकटामध्ये सुद्धा आपल्या लेखनातून लोकांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम त्या करतात. सीमाताईंनी जे आज लेखन लिहिलेलं आहे ते लेखन मी वाचल्यानंतर मला नक्कीच लक्षात आलं की अत्यंत सोप्या आणि सहज शब्दामध्ये त्यांनी प्रत्येकाला आपलं वाटेल अशा पद्धतीनं लेखन केलेलं आहे. त्यांच्या आज 4 ओळी संग्रहाला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आज सीमाताईंच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये सुद्धा सुंदर लेखन अशा पद्धतीनंच होत राहील असा विश्वास मला आहे. मी आज ज्या पद्धतीनं मला आज या कार्यक्रमाला तुम्ही निमंत्रित केलं यासाठी मनापासून हे उद्घाटन माझ्या हस्ते केल्याबद्दल आपले आभार मानतो. आज आपल्या 4 ओळी संग्रहाचे प्रकाशन झाले असं मी या निमित्तानं जाहीर करतो. धन्यवाद. नमस्कार. आजच्या मंगलमय पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय श्री ऋतुराज पाटील साहेब, आमदार कोल्हापूर दक्षिण, तसेच साहित्य संपदा सोबत नेहमीच असणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध गझलकार AK शेख सर, रमेश धनवडे सर आणि साहित्य संपदा समूहाची धुरा समर्थपणे पेलणारे वैभव धनवडे सर, तसेच माझे साहित्यिक मित्र मैत्रिणी, उपस्थित सर्व आणि मला साहित्य संपदा समूहाशी ज्यांनी मला जोडलं ते माझे महाविद्यालयीन प्राध्यापक श्री कमळकर सर. आनंदाचे डोही आनंद तरंग. आजचा हा आनंद कोणत्या शब्दामध्ये व्यक्त करू हेच खरं तर मला सुचत नाही. प्रत्येक साहित्यिकाचं एक स्वप्न असतं, त्याचे अनेक पुस्तके प्रकाशित व्हावे. त्यापैकीच माझा हा पहिला 4 ओळी संग्रह प्रीतसरी मान्य श्री ऋतुराज पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आज प्रकाशित झाला. हा क्षण माझ्या साहित्यिक जीवनातील सुवर्ण क्षण म्हणावा लागेल. या प्रीतसरी 4 ओळी संग्रहामध्ये मी आपल्या जोडीदाराविषयीच्या प्रेम, आठवणी आणि विरह या भावना व्यक्त केल्या आहेत. या निमित्ताने मला काही माझ्या आयुष्यातील व्यक्तींचा आवर्जून इथे उल्लेख करावासा वाटतो. त्यापैकी जिच्याकडून मला प्रतिभाशैली मिळाली ती माझी आई, ज्यांनी मला शिक्षण देऊन लिखाणास पात्र बनवले ते माझे वडील, आणि ज्यांना मी माझे प्रेरणास्थान मानते ते माझे सासरे, आणि माझी लेखणी जी मी मुक्तपणे व्यक्त करू शकते त्याला समर्थ साथ असते ते माझे कुटुंब. माझ्या प्रत्येक काव्यरचनेचा पहिला श्रोता असतो ते म्हणजे माझे पती, आणि समीक्षक असते माझी मुलगी. तसेच माझ्या मुलाची मला नेहमीच तांत्रिक मदत लाभते. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मला थोडंसं ई-बुक विषयी बोलावंसं वाटतं. ई-बुक ही अशी संकल्पना आहे ज्यामध्ये आपण बुक सहज ऑनलाईन खरेदी करू शकतो आणि आपल्या सोयीनं सवडीनं त्याच्या वाचनाचा आनंद मिळवू शकतो. आणि माझे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पुस्तक रूपाने ज्यांच्यामुळे शक्य झालं त्यांचाही इथे मला उल्लेख करावासा वाटतो. मनोमय मीडिया. पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. मी सौ प्रिया सुबोध साटम, राहणार मुंबई. सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून स्वागत करते. आपल्या साहित्य संपदा परिवारातील श्री डॉक्टर शिवकुमार पवार यांच्या प्रीतसखी या 4 ओळी संग्रहाच्या ई-बुक प्रकाशन सोहळ्यासाठी आपण जमलो आहोत. तरी सर्व उपस्थित मान्यवर आणि मित्रपरिवार यांचे मी आभार मानते. डॉक्टर शिवकुमार पवार यांच्या प्रीतसखी या 4 ओळी संग्रहाचे प्रकाशन करण्यासाठी मी माननीय श्री
संजय पंडितराव कुलकर्णी यांना आमंत्रित करते. श्री संजय कुलकर्णी यांचा अल्प परिचय. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव गावचे ते सुपुत्र आहेत. त्यांचे शालेय शिक्षण केज येथे झाले आहे. योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई येथून BSc इन डेअरी सायन्स ची पदवी त्यांनी घेतली आहे. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद म्हणजेच आजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मास्टर्स ऑफ ड्रॅमॅटिक्सची पदवी त्यांनी घेतली आहे. त्यानंतर 2 वर्षे स्वाराती महाविद्यालय अंबाजोगाई येथे नाट्यशास्त्र विभागात प्राध्यापक. नंतर जून 1999 पासून मुंबईत वास्तव्य. तिसरा डोळा दामिनी बंदिनी या गोजीरवाण्या घरात 4 दिवस सासूचे, पिंपळपाण, कुंडली, भैरोबा, गुंडा पुरुष देव, टिकल ते पॉलिटिकल, दार उघडाना गडे, हम्मालायू, दुर्वा, घडलय बिघडलय, अंधारल्या दिशा, फू बाई फू, कगार, कदम, रुक जाना नहीं या व इतर अनेक मराठी व हिंदी मालिकांमधून आजपर्यंत जवळजवळ 2000 एपिसोड्स मध्ये वेगवेगळ्या भूमिका. झी मराठीवर नक्कीच्या लग्नाला यायचं हं या मालिकेत महत्वाची भूमिका. झी युवावर बाप माणूस या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका. सध्या स्टार प्रवाहवर वैजू नंबर 1 ही मालिका चालू आहे. मराठी चित्रपट ही पोरगी कोणाची, बेधुंद, थैमान, पांगिरा, जय जयकार, भाकर, चिरगुट, सावधान, लई भन्नाट, बरड, ढोलकी, जस्ट गंमत, पिंडदान, हलाल, कोती, आटपाडी नाईट्स आणि ठाकरे. हिंदी चित्रपट नायक, जमीन, शबरी, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, मेरा देश महान, तेरा क्या होगा लंबोदर, आमिर, ठाकरे. आगामी चित्रपट गाजराची पुंगी, अंबड, झांगडगुत्ता, राजवाडा, GR, जागरण, आता बस, लई झकास, 1000 वेळा शोले पाहिलेला माणूस, दिल दिमाग और बत्ती, इडक, बस्ता व इतर. जय जयकार या चित्रपटातील भूमिकेसाठी कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म्स फेस्टिवल सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, बार्सिलोना स्पेन येथे आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार, झी गौरवसाठी नामांकन, कोती या चित्रपटातील भूमिकेसाठी संस्कृती कलादर्पण मुंबईचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार, कोतीसाठी सर्वोत्कृष्ट चरित्र अभिनेता पुरस्कार, अंबरनाथ फिल्म फेस्टिवल, औरंगाबाद येथील परिवर्तन संस्थेचा 2018चा परिवर्तन नाट्य गौरव पुरस्कार हा मराठवाड्यातील प्रतिष्ठित पुरस्कार, व्यावसायिक नाटके, डॉक्टर तुम्ही सुद्धा, षडयंत्र, क्लीन बोल्ड, कबड्डी कबड्डी, जवळजवळ 550 प्रयोग. मी श्री संजय पंडितराव कुलकर्णी यांना डॉक्टर शिवकुमार पवार यांच्या प्रीत सखी या चारोळी संग्रहाचे प्रकाशन करण्याची विनंती करते. आठवणीत तुझ्या रंगून मी गेलोय, माझा मूळचा रंग मी पार विसरून गेलो. मन तू, प्रीत तू, हृदयातील गीत तू. किती सुंदर ओळी आहेत ना या. मंडळी, या ओळी आत्ता आठवण्याचं आणि ते तुम्हाला म्हणून दाखवण्याचं कारणही तितकंच सुंदर आहे. म्हणजे बघा ना, जून महिन्याचा 2रा आठवडा, दुपारची वामकुक्षी झालेली आहे. मस्त एक छोटीशी झोप घेऊन फ्रेश झालोय आणि वाफाळत्या चहाचा कप घेऊन गॅलरीत यावं आणि हलकीशी पावसाची सर यावी. कसं एक परफेक्ट वातावरण आहे ना या अशा गोड सुंदर प्रेममयी ओळी आठवण्यासाठी. या ओळी कोणाच्या आहेत माहिती? आमचे मित्र नांदेडचे डॉक्टर शिवकुमार पवार. प्रीत सखी हा चारोळी संग्रह त्यांचा लवकरच तुमच्या भेटीला येतोय, म्हणजे आताच तुमच्या भेटीला येतोय.
लवकरच म्हणजे आताच तुमच्या भेटीला येतो. त्यातल्या काही निवडक चारोळ्या त्यांनी मला पाठवल्या होत्या. त्यातल्या ह्या 1-2 छोट्या छोट्या रचना मी तुम्हाला म्हणून दाखवल्या आहेत. डॉक्टर शिवकुमार पवार आमचे जुने स्नेही, जुने मित्र, नांदेड येथे डॉक्टरकीचा व्यवसाय करतात. मंडळी, डॉक्टर म्हटलं की आपलं जे काही फिजिकल डॅमेज कंट्रोल आहे त्याची काळजी वाहणारा माणूस, त्याचं हिलिंग करणारा माणूस. पण डॉक्टर शिवकुमारांमध्ये आणखी एक दुर्मिळ गुण आहे जे तुमचं इमोशनल डॅमेज पण कंट्रोल करतात. इमोशनल डॅमेज, मेंटल डॅमेज नुसतं कंट्रोल नाही तर त्याला काय म्हणता येईल, त्याला एक स्फूर्त उभारी पण देतात. कसे तर ते स्वतः एक उत्तम कवी, उत्तम चारोळीकार पण आहेत. आपण जेव्हा त्यांच्या प्रीत सखीचं वाचन कराल तेव्हा तुम्हाला ते जाणवेलच. प्रीत सखी म्हणजे प्रेमाचा उत्कट आविष्कार करणारे चारोळे आहेत. आपल्याला त्याच्या शीर्षकावरूनच तसा अंदाज आलेला असणार आहे. ती प्रेम, तिची आठवण कधी स्वप्नातच ती मिळाली आहे म्हणून स्वप्नातच होणाऱ्या रचना, वाचणाऱ्यालाही त्या स्वप्नाच्याच सफरीवर घेऊन जाणाऱ्या रचना, तर कधी ती मिळत नाहीये म्हणून एक आनंद हुरहुर आपल्या जीवाला लावणाऱ्या रचना. विशेषतः तरुण तरुणींसाठी प्रीत सखी हा चारोळी संग्रह खूप मोठं त्यांच्या प्रेम भावनांसाठी किंवा त्याच्या अभिव्यक्तीसाठी एक सुंदर टॉनिकचं काम करणार आहे. शेवटी डॉक्टर असते, आपल्याला आपल्या वेगवेगळ्या डॅमेज कंट्रोलसाठी टॉनिक देणं त्यांचं कामच आहे. साहित्य संपदा, नांदेडच्या साहित्य संपदाने एकदमच 21 पुस्तकांचं ऑनलाईन प्रकाशन करायचं मनावर घेतलंय. ही तशी खूपच अभिनव कल्पना आहे. आपल्याला माहिती आहे सध्या एक करोनाचं सावट सगळीकडे आहे, त्यामुळं सोशल डिस्टन्सिंग नावाचा जो प्रकार आहे त्याचा जबरदस्त पगडा आपल्या सगळ्यांवरच आहे. त्यामुळे साहित्य संपदाला सुद्धा माझे खूप खूप धन्यवाद की त्यांनी हा खूप अभिनव उपक्रम घेतलेला आहे. आणि त्यात परत आमच्या शिवकुमारांचं त्या 21 पैकी एक जे पुस्तक आहे, चारोळी संग्रह आहे, शिवकुमारांचं विशेष धन्यवाद. कारण सोशल डिस्टन्सिंग हा शब्द 2.5-3 महिने झाले ऐकून 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 त्याचा कंटाळा आलाय. तर थोडस एक त्या ओळींमध्येच गंमत करायची म्हटलं, सोशल डिस्टन्सिंग. पण एखाद्या प्रेमवीराला ज्यावेळेस डिस्टन्सिंगच सोसत नाही, त्याच्या म्हणण्यात आपण म्हणायचं तर फार सोसलंय डिस्टन्सिंग हो. आता हे डिस्टन्सिंग सोसवे ना, तेव्हा तो काय करेल, काय म्हणेल, त्याच्या मनात कसले भावनांचे कल्लोळ उठतील, वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला एक इमोशनल वेव्हज, भावनांच्या लाटा उठतील, तरंग उठतील. ते बरोबर एकदम सूक्ष्म अवलोकनानं आपल्या चारोळ्यांच्या ओळीत कैद केलेले आहेत डॉक्टर शिवकुमारांनी. तर मंडळी, मला खूप आनंद होतोय की त्यांनी मला ही संधी दिली. हे काय म्हणतात त्याला, प्रीत सखी त्यांचं चारोळी संग्रह प्रकाशित करण्यासंदर्भात त्याचा एक त्या प्रकाशन सोहळ्याचा मी पण एक छोटासा भाग असण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. त्याबद्दल शिवकुमारांना मी धन्यवाद देतो. तर मंडळी, घेऊन येत आहोत साहित्य संपदा नांदेड यांच्या वतीनं प्रकाशित डॉक्टर शिवकुमार पवार लिखित चारोळी संग्रह प्रीत सखी. मी डॉक्टर शिवकुमार पवार, नांदेड. बालपणापासूनच मला वाचनाचं प्रचंड असं वेड होतं आणि या वाचनाच्या वेडातूनच मी थोडेफार शालेय आणि कॉलेज जीवनामध्ये लिहायला लागलो होतो. त्यानंतर 1-2 वर्षापूर्वी साहित्य संपदा समूहामध्ये आल्यानंतर परत माझ्या लिखाणाला नव्याने ऊर्जावस्था मिळाली आणि मी व्यक्त व्हायला लागलो माझ्या लिखाणातून.
माझ्या जो काव्य आहे माझी, तर माझ्या काव्यामध्ये मी प्रेम, सामाजिक प्रश्न, निसर्ग या अशा वेगवेगळ्या विषयावर बरंच लिखाण केलं. पण माझ्या या पहिल्या पुस्तकासाठी, या प्रीत सखी चारोळींच्या संग्रहासाठी मी प्रेमाच्या विषयावरच्या काव्याची मी प्रथम निवड केली. प्रेमाचे हे विविध असे रूप असतात. प्रेमाच्या हळुवार भावना या व्यक्त करण्यासाठी केवळ प्रियकर प्रेयसीचंच प्रेम नव्हे, तर जीवनातल्या, आयुष्यातल्या प्रत्येक नात्यामध्ये प्रेमाची भूमिका ही महत्त्वाची असते. प्रेमाच्या या वर्षावामध्ये चिंब होण्यासाठी आपण सर्वांनी माझा प्रीत सखी हा चारोळी संग्रह, माझे पहिले पुस्तक आपण सर्वांनी जरूर वाचायला हवे, ही माझी विनंती आहे. माझ्या या प्रीत सखी चारोळी संग्रहाचे उद्घाटन प्रकाश सोहळा माननीय संजय कुलकर्णी, अभिनेते, मराठी चित्रपटसृष्टी व नाट्यसृष्टीमध्ये ग्रेट अभिनेते यांनी केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. सर्व लिहिणाऱ्यांचं एक आपलं स्वतःचं पुस्तक आपण काढायला हवं हे एक स्वप्न असतं, आणि आज माझं ते स्वप्न या प्रीत सखी या पुस्तकाच्या माध्यमातून आज पूर्ण होत आहे. तसं पाहिलं तर माझ्या लिखाणातील माझे पहिले गुरु, माझे वडील, माझे मुख्याध्यापक DN पवार सर चितळीकर यांनी लहानपणापासूनच मला जी वाचनाची आवड लावली आणि त्यांच्या लिखाणाचं अनुकरण मी करत गेलो, तर त्यांना व माझी आई सौ सुलोचनाबाई पवार यांना व माझ्या कुटुंबियांना मी माझे हे पहिले प्रीत सखी हे पुस्तक मी समर्पित करत आहे. तसेच साहित्य संपदातील सर्व सदस्य मंडळी की ज्यांच्या प्रोत्साहनामुळं, तसेच वैभव धनवडे सर प्रशासक या समूहाचे, तर या सर्वांच्या प्रोत्साहनामुळं, प्रेमामुळंच आज या पुस्तक रूपी चारोळी संग्रहातून मी आपणासमोर व्यक्त होत आहे. मी परत एकदा आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी सौ स्मिता अमित हर्डीकर, नेरूळ नवी मुंबई येथे राहते. मी पेशाने शिक्षिका असून प्रायव्हेट कोचिंग क्लासेस घेते. साहित्य संपदातील सर्व साहित्यप्रेमींना आज मी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी येथे आमंत्रित करीत आहे. कोरोनाच्या महामारीचे संकट, त्यात लॉकडाऊन एवढेच कमी होते म्हणून की काय, चक्रीवादळाने घातलेला गोंधळ, या सर्व संकटांना तोंड देत पब्लिकेशन्स क्रिएशन्स वैभव धनावडे सर यांनी अथक मेहनत घेतली आणि त्याचा परिणाम म्हणूनच आज हा पब्लिकेशन्सचा सोहळा येथे संपन्न होत आहे. त्यांचे मी मनापासून आभार मानू इच्छिते. तसेच ज्यांच्या पुस्तकांचे येथे प्रकाशन होणार आहे अशा सर्वांना मी येथे आमंत्रित करते, आणि जे मान्यवर या पुस्तकांचे प्रकाशन करणार आहेत त्या सर्वांनाही मी या कार्यक्रमासाठी आमंत्रित करीत आहे. आज आपण सर्वप्रथम सौ पल्लवी दिलीप पतंगे यांच्या चैत्र पालवी या चारोळी संग्रहाचे प्रकाशन करणार आहोत. चैत्र पालवी हा चारोळी संग्रह चैत्रातील पालवीप्रमाणेच टवटवीत आणि नवविचारांनी असा सजलेला आहे. त्यांची थोडक्यात माहिती मी आपल्याला सांगत आहे. त्या कॉमर्स ग्रॅज्युएट असल्या तरी कला विषयक जे ते सर्व त्यांना आकर्षित करते. मग ते टाकाऊतून टिकाऊ असो, काव्य वाचन असो, कविता लेखन असो, मुक्त छंदात लेखन त्यांना अधिक आवडते. तसेच विनोदी ललित लेख असोत, प्राणीमात्रांवर त्यांचे अधिक प्रेम आहे. त्यांनी योडा ह्या प्राणीप्रेमी संस्थेच्या त्या सभासद आहेत. माणुसकी आणि मानवता जपणे हे त्यांच्या आयुष्याचे ब्रीद आहे. तसेच विविध कविता सादरीकरणाचे कार्यक्रमही त्या करत असतात. हॅशटॅग तुझ्या माझ्या गोष्टी, साहित्य संपदा आयोजित पुलकट्टा कार्यक्रम, तसेच इतर अनेक ठिकाणी कवितांचे सादरण त्यांनी केले आहे. मनस्वी दिवाळी अंकात आणि बऱ्याच वेळा वर्तमानपत्रातूनही त्यांचे साहित्य अनेक वेळा वाचकांसमोर आलेलं आहे. चैत्र पालवी ह्या चारोळी संग्रहाचे प्रकाशन श्री मधुसूदन मच्छिंद्र पत्की सातारा यांच्या हस्ते होणार आहे. यांचं वलय साहित्य व्यासंग फार मोठा आहे. मनोदय युनायटेड वेस्टर्न बँक हाऊसिंग कॉलनी सातारा येथे ते राहतात.
त्यांचे शिक्षण MA अर्थशास्त्र, MA मराठी प्रथम विशेष प्रावीण्य आणि पत्रकारिता पदविका विशेष प्रावीण्य असे झालेले आहे. दैनिक तरुण भारतचे ते संपादक आहेत. दैनिक ऐक्य, दैनिक प्रभात, दिव्य मराठीचे ते वृत्त संपादक आहेत. केबल न्यूज चॅनलचे संपादक व मालक आहेत. तसेच सध्या महाराष्ट्र न्यूज चॅनलचे ते सल्लागार आहेत. साहित्य विषयक त्यांचा व्यासंग फार मोठा आहे. 3 पुस्तकांचे संपादन त्यांनी केलेले आहे. सलग 16 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते वार्तांकन त्यांनी केलेले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वार्तांकनाबरोबरच विविध राज्य पातळीवरील एकांकिका स्पर्धांचे देखील वार्तांकन त्यांनी केलेले आहे. युगप्रवर्तक कवी बासी मर्ढेकर यांच्या कवितांचे अभिवाचनाचे कार्यक्रम ते नेहमी करत असतात. ज्ञानपीठ सन्मानित कवी किंवा विदा करंदीकर यांच्या कवितांच्या अभिवाचनाचे कार्यक्रम करत असतात. सातारचा विख्यात गुलमोहर डे सह साहित्य व संस्कृती विषयक विविध उपक्रमात ते सहभागी होतात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे मानद अध्यापक म्हणून त्यांनी 20 वर्ष काम केलेलं आहे. तसेच लोकमान्य टिळक विद्यापीठ येथे मानद अध्यापक म्हणून 20 वर्ष काम केलेले आहे. आकाशवाणी सातारा FM सेवेच्या सातारा आकाशवाणीवर सुमारे 500च्या वर कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. लोकसभा, विधानसभा, निवडणूक, अर्थसंकल्पांवर चर्चा, परिसंवादात ते सहभागी होत असतात. स्थानिक केबल टेलिव्हिजन, स्वतःच्याच केबल चॅनलवरती शैक्षणिक, ऐतिहासिक, राजकीय, क्रीडा, कला, साहित्यावर हजारो कार्यक्रम ते सतत करत असतात. चैत्र पालवी या चारोळी संग्रहाचे प्रकाशन करण्यासाठी मी श्री मधुसूदन मच्छिंद्र पत्की यांना आमंत्रित करीत आहे. नमस्कार, मी मधुसूदन पत्की, राहणार सातारा. आज एका अतिशय सुंदर आनंददायी कार्यक्रमात मी सहभागी होतोय आणि तो कार्यक्रम आहे सौ पल्लवी दिलीप पतंगे यांच्या चैत्र पालवी या चारोळी संग्रहाचं प्रकाशन. हे प्रकाशन त्यांनी अत्यंत हक्काने मला सांगितले की तुमच्या हस्ते मला करायचं आहे आणि एका अर्थाने हे मी माझाही खूप आनंदाचा भाग समजतो की मी या चारोळी संग्रहाचं, चैत्र पालवी या चारोळी संग्रहाचं प्रकाशन करतोय. मी प्रथम जाहीर करतो की या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे, करण्यात आलेलं आहे आणि या चैत्र पालवी काव्यसंग्रहाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. पल्लवी पतंगे यांच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. 2-3 वर्षाचा माझा आणि त्यांचा संपर्क कवितेच्या माध्यमातून झाला. अतिशय सुंदर हळव्या पद्धतीने कविता लिहिणाऱ्या म्हणून मी पल्लवी दिलीप पतंगे यांना ओळखतो. खूप उत्साही, कवितेच्या बाबतीत, कविता शिकण्याच्या बाबतीत खूप, ज्याला आपण म्हणतो ना उत्साह, आपुलकी, कवितेबद्दल वाटणारा एक ओढा, प्रेम, हा त्यांच्याकडे मला बऱ्याच वेळा पाहायला मिळतो. किंबहुना एक उत्साहाने सळसळतं व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांना ओळखतो. कवितेबद्दल असणारं अत्यंतिक प्रेम, दुसऱ्याला कवितेसाठी मदत करायची प्रचंड ओढ, ताकद ही मला पतंगे यांच्याकडे पाहायला मिळाली. खूप सुंदर अशा या 72 चारोळ्या या कविता संग्रहामध्ये आहेत आणि त्याचे विषयसुद्धा खूप सुंदर असे विषय आहेत. म्हणजे कोरा कागद किंवा फुलपाखरू, ओंजळ, आयुष्य, त्याचबरोबर पारिजात, गुलाब, चाफा, अप्रतिम अशा रचना आपल्याला यात पाहायला, वाचायला मिळतील. पाठवणार नाही आता लिफाफ्यातून चाफा, पाठवणार नाही आता लिफाफ्यातून चाफा, उगाचच त्याच्या गंधानं गंधाळणं आलं. खूप सुंदर अशा ह्या रचना आहेत. आयुष्याच्या वळणावर फक्त तुझा हात दे, आयुष्याच्या वळणावर फक्त तुझा हात दे, खूप मोठी स्वप्न नाहीत, फक्त तुझी साथ दे. खूप छोट्या छोट्या, म्हणजे मुळातच चारोळी आहेत त्यामुळे 4 ओळींच्याच या कविता, आपण त्यातनं खूप मोठा आशय पल्लवींनी सांगितलेला आहे. पल्लवी या कायमच अशा पद्धतीच्या रचना खूप मनापासून करतात असा माझा अनुभव आहे आणि खूप मोठा आशय आणि खूप छान रचना असं त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मला
आज हे प्रकाशन झालं हे सांगत असताना विशेष उल्लेख त्यांच्या पतींचाही करायला आनंद वाटेल. कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एखादी स्त्री असते, महिला असते असं आपण म्हणतो. पण पल्लवी यांच्या ज्या 7-8 वर्षामध्ये कविता, त्यांचे विविध उपक्रम याचा जर काही विचार केला तर श्री दिलीप पतंगे यांचा आणि त्यांची मुलगी स्वराली यांचा पण खूप मोठा वाटा आहे. कायम तू जे करशील त्याच्यामध्ये आम्ही मनापासून, हा खूप महत्त्वाचा शब्द आहे, आम्ही सहभागी आहोत अशी सांगणारं हे कुटुंब म्हणजे पती आणि त्यांची कन्या हे दोघंही त्यांच्याबरोबर असतात. साहजिकच ह्या चारोळ्यामध्ये दिसणारं जीवन, आयुष्याबद्दलचा विचार हा ह्या सगळ्यांच्या साहचर्यातून आलेला मला वाटतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट साहित्य संपदा ह्याचे जे श्री वैभव धनावडे यांचंही मला विशेष त्यांचे अभिनंदन करावंसं वाटतं. कारण बऱ्याच वेळा व्हॉट्सअप ग्रुपवर जे काही होतं ते फार सिरियस गांभीर्याने घ्यायचे मुद्दे नसतात असा एक काहीसा समज झाला आहे. कारण संख्यात्मक वाढ झाली की गुणात्मकता घटते असं एक सूत्र असतं. मात्र श्री वैभव धनावडे आणि याचं कोऑर्डिनेट करणारे राहुल तवटे यांच्यासारखी जी मंडळी आहेत ती खूप निष्ठेने कवितेवरच्या प्रेमामुळे काम करताना दिसतात. वैभव धनावडे यांनी या करोनाच्या काळामध्ये सगळं लॉकडाऊन असताना एक सृजनशील असं निर्मिती किंवा नवनिर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आणि खूप सुंदर असा चारोळी संग्रह आपल्या सगळ्या वाचकांसाठी त्यांनी सादर केला. तर त्याचंही या उपक्रमाबद्दल वैभव धनावडे यांचंही मी विशेष कौतुक करीन, विशेष अभिनंदन करीन. आणि अशा पद्धतीने सत्कर्मयोगे वय घालवावे आणि सर्वामुखी मंगल बोल व्हावे. सत्कर्म केल्यावर खरोखरच मंगल असे बोल, आनंददायी वातावरण निर्माण होत असतं. आजच्या या सगळ्या निगेटिव्हिटीमध्ये, नकारात्मकतेमध्ये, उदासीनतेमध्ये अशा पद्धतीचे उपक्रम सगळ्यांना बळ देणारे आहेत असं मला नक्की वाटतं. पुन्हा एकदा चैत्र पालवी या चारोळी संग्रहाचं मी प्रकाशन केलं असं जाहीर करतो. त्याचबरोबर या काव्यसंग्रहाला खूप शुभेच्छा. पल्लवीताईंना पण खूप शुभेच्छा. वैभव धनावडे असतील किंवा राहुल तवटे आणि पल्लवी पतंगे यांचे जे घरची मंडळी आहेत, दिलीप पतंगे आणि स्वराली पतंगे यांनाही, कारण त्यांचा हा पहिलाच सगळ्यांचा त्यांच्या घरामध्ये पहिला हा कविता संग्रह आहे. त्यामुळे या सगळ्यांना या कविता संग्रहाच्या प्रकाशनानिमित्त मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार रसिक हो, मी पल्लवी पतंगे. माझ्या चैत्र पालवी ह्या चारोळी संग्रहाचं आज प्रकाशन झालं श्री मधुसूदन पत्की यांच्या हस्ते. मधुसूदन पत्की हे साताऱ्याच्या मातीत रुजलेलं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. पत्रकार, कवी, माझे मार्गदर्शक, गुरु या सगळ्या रूपामध्ये ते माझ्या पाठीशी खंबीर उभे असतात. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर जिथे कमी तिथे मी या शब्दांना ते अक्षरशः जागतात. माझं अहोभाग्य की आज त्यांच्या हस्ते माझ्या चारोळी संग्रहाचं आज प्रकाशन झालं. मधुदादा, तुम्हाला आभार नाही मानणार, पण मी तुमच्या कायम ऋणातच राहणं पसंत करेन. थोडंसं म्हणजे माझ्या चारोळी संग्रहाबद्दल सांगते की ह्याच्यामध्ये जवळजवळ 72 चारोळ्या आहेत. मोगरा, चाफा, निसर्गाशी निगडीत असलेल्या गोष्टी, तसंच प्रेम, विरह आणि समाजातील जे काही समाजात जे काही सुरू असतं त्याचे पडसाद, हे सगळंच या चारोळीमधनं आलेलं आहे. तर जरूर वाचा. साहित्य संपदा समूहाचे प्रमुख श्री वैभव धनावडे यांच्या कल्पक आणि प्रचंड मेहनतीचं फळ म्हणजे हा आमचा चारोळी संग्रह. आपण जे लिहितो ते जगासमोर येऊ दे, तुमची जगाला ओळख होऊ दे, ह्या विचारांमधून ही भरारी घेतली आहे. तेव्हा वैभव सर, तुमच्याशिवाय हे अशक्य होतं. तुमचे मनापासून आभार. जवळजवळ मी थोडंसं प्रवासाबद्दल सांगते. जवळजवळ 21 जणांचे चारोळी संग्रह आज साहित्य संपदा समूहाने प्रकाशित केले आहेत. हा प्रवास अतिशय सुंदर होता. आमच्या समूहामध्ये आम्ही
एकत्र येऊन प्रत्येकाच्या चारोळ्या आधी जमा करणं, त्याच्यानंतर त्यावर त्यांची वर्गवारी करणं, शुद्धलेखन तपासणं म्हणा किंवा एकमेकांना मदत करणं म्हणा, हे सगळंच खूप छान पद्धतीने झालं आणि थोडंसं आमचं बॉन्डिंग त्याच्यामुळे अजून जास्त जुळून आलं असं म्हणायला हरकत नाही. ह्या आमच्या धडपडीला राहुल तवटे उर्फ मनोमय यांनी अमूर्त रूप दिलं. अतिशय मेहनतीने त्याने बहुतेकांच्या ई बुक चारोळी संग्रहाला सजवला आहे आणि तो संग्रह आमच्या सुपूर्द केला आहे. तेव्हा मनोमय, तुझेही मनापासून आभार. रसिको हो, मित्रमैत्रिणींनो, तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत. प्रत्येकाने जवळजवळ मला पर्सनलवरती, ऑडिओद्वारे, व्हिडिओद्वारे, फेसबुकवरती भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत. तेव्हा तुमच्या प्रत्येकाशी मी आभारी आहे. मला विशेष उल्लेख करावा वाटतोय साहित्य संपदा समूहातील माझ्या परिवाराचा आणि माझ्या मनस्वी परिवाराचा. जिथे माझ्या काव्यमय प्रवासाची सुरुवात झाली तेव्हा मित्रमैत्रिणी आणि तिकडचे ज्येष्ठ ह्या सगळ्यांची मी मनापासून आभार मानते. आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ गझलकार प्रशांत वैद्य हे कायमच मला प्रोत्साहन देतात, सतत पाठीशी असतात, मार्गदर्शन करतात. अगदी आवडलं तर कौतुक आणि चुकलं, नाही आवडलं तर कान पिळणं, असा मार्गदर्शकही हवा असतो. तेव्हा प्रशांत दादा, तुमचे मनापासून आभार. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, माझे पती दिलीप पतंगे आणि माझी मुलगी स्वरा पतंगे यांच्या मदतीशिवाय म्हणा किंवा त्यांच्या सहकार्याशिवाय हे अशक्य होतं. तेव्हा या सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते. रसिक हो, माझा चारोळी संग्रह जरूर वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा. नमस्कार. नमस्कार, मी प्रशांत वैद्य. 3 चारोळ्या तुम्हाला ऐकवतो आज. आपल्या भेटीतला प्रत्येक क्षण जपलाय मनाच्या कुपीत. आपल्या भेटीतला प्रत्येक क्षण जपलाय मनाच्या कुपीत. पापण्यांनाच फक्त माहीत आहे तुझ्या माझ्यातलं गुपित. एक दुसरी चारोळी पहा. तसे तर खूप काही डोळ्यांनी बोलून जातोस. तसे तर खूप काही डोळ्यांनीच बोलून जातोस. मी समजून घेते सारं, मग तू श्रावण होतोस. मी समजून घेते सारं, मग तू श्रावण होतोस. आणि तिसरी चारोळी. तिच्या माझ्यात आजकाल समान एक दुवा असतो. तिच्या माझ्यात आजकाल समान एक दुवा असतो. ती उमलते दूर पलीकडे. ती उमलते दूर पलीकडे. अन सुगंधित इथला वारा असतो. अन सुगंधित इथला वारा असतो. मंडळी, या 3ही चारोळ्या सौ पल्लवी दिलीप पतंगे यांच्या. पालवी या टोपण नावाने त्या आपल्या कविता लिहितात. चैत्र पालवी हा त्यांचा ई चारोळी संग्रह आज 14 जून रोजी प्रकाशित झालेला आहे. साहित्य संपदा समूह यांच्यातर्फे हा संग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. पल्लवीजी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना त्यांच्या चैत्र पालवी या ई चारोळी संग्रहासाठी शुभेच्छा देतो. चारोळी मुक्तछंद, कधी कधी लयबद्ध भावगीत. चारोळी मुक्तछंद, कधी कधी लयबद्ध भावगीत, तर कधी स्वतःच्या नकळत सुरेख शेर लिहिणाऱ्या पल्लवीजी या विनोदी लेखिका सुद्धा छान आहेत बरं का. आणि त्या ललित लेखनही उत्तम करतात. पेंटिंग हा तर त्यांचा आवडता छंद. त्या योग शिक्षिकाही आहेत. एक उत्तम गृहिणी तर त्या आहेतच, व त्याचबरोबर कुशल संघटक सुद्धा आहेत. इतके गुण त्यांच्या ठासून भरलेले आहेत. हे मी मुद्दाम सांगतो कारण एखाद्या कवयित्रीविषयी तिच्या कवितांच्या व्यतिरिक्त कुणालाच माहिती नसते. आणि कवी सुरेश भट असं म्हणतात की जर कविता समजून घ्यायची असेल तर प्रथम कवी समजून घ्यावा. पल्लवी पतंगे या कवयित्रीला आपण समजून घेण्यासाठी आपल्याला ही माहिती उपयोगी येऊ शकते. चैत्र पालवी या ई चारोळी संग्रहात
त्यांच्या बहुतांश चारोळ्या या प्रेमविषयक असल्या तरीसुद्धा त्यांच्यात एक विद्रोही कवयित्रीसुद्धा दडलेली आहे. स्त्री जाणीवांविषयक सामाजिक व राजकीय भान असलेले त्यांचे मुक्तछंदही अतिशय वाचनीय आणि वाखाणण्याजोगे आहे. चैत्र पालवी आपण नक्कीच सगळेजण विकत घेऊन वाचू. पल्लवीजींच्या आगामी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देऊया. अर्थात साहित्य संपदा समूहाने हा स्तुत्य उपक्रम केला व आपल्यासारख्या रसिकांच्या हाती पल्लवीजींच्या लेखणीतून उतरलेली काही अनमोल रत्न ठेवली, त्याबद्दल तुमच्या माझ्या सर्वांच्याच वतीने मी साहित्य संपदाचेही आभार मानतो आणि त्यांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. मराठी साहित्यात पल्लवीजींची लेखणी उत्तरोत्तर अधिकच तळपत राहील हे निर्विवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, मी साजिया देसाई. माझ्या मुलाच्या लाडक्या शिक्षिका आणि एक हसरे व्यक्तिमत्व सौ सीमा पाटील अर्थात मनप्रीत यांचा प्रतिसरी हा चारोळी संग्रह आज साहित्य संपादक समूहातर्फे प्रकाशित झाला. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. या निमित्ताने माझा मुलगा त्यांच्या आवडीचे एक गीत सादर करत आहे. नोमान देसाई. चारोळी संग्रह शब्दलता हा मंजू शिवाजी चौधरी पाटील यांचा लिहिलेला असून ते डोराळे शिर्डी येथे राहणारे आहेत. व्यवसायाने शेतकरी असून त्यांचे स्वतःचे दुकान आहे. त्यांचे शिक्षण BA झालेले आहे आणि कविता लेखन, विनोदी लेख लेखन आणि गझल वाचन हे त्यांचे छंद आहेत. शब्दलता या चारोळी संग्रहाचे प्रकाशन करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे श्री दत्तप्रसाद जोग, गोवा येथून. हे कृषी अधिकारी आहेत, कवी व गझलकार निवेदक आहेत. त्यांची 4 पुस्तके प्रसिद्ध आहेत. अंदाज, नाट्यमधुरा, हिंदी गीत रामायण आणि निवडुंग. गझल मार्गदर्शन, निवेदन, छंद, लय, गदिमा यावर त्यांचा अभ्यास आहे. अनेक मुशायरे, संमेलन आणि गझल कार्यशाळा यांनी घेतलेल्या आहेत. नमस्कार मित्रांनो, मी दत्तप्रसाद जोग, गोव्यातून या लहानशा
चारोळी संग्रह प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करतो. आपण एका सुंदर अशा चारोळी संग्रहाच्या प्रकाशनासाठी इथे जमलेलो आहोत आणि साहित्य संपदा या समूहाचे सर्वेसर्वा वैभव धनावडे सर, साहित्य संपदा प्रशासकीय समिती समूह सदस्य आणि सर्व काव्य रसिकांना सुद्धा नमस्कार. या लॉकडाऊनच्या काळात मनावरील ताण हलका व्हावा यासाठी वैभव सरांनी ई चारोळी संग्रहाची संकल्पना सुचवली. हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी मनोमय मीडिया आणि सर्व सदस्यांनी मिळून एकत्र येऊन कामही केलेलं आहे आणि त्याचंच फळ म्हणून आज 21 विविध चारोळी संग्रह आणि एक काव्य संग्रह प्रकाशित होत आहे. हा या क्षेत्रातला एक विक्रमच असं आपल्याला म्हणावं लागेल. मी प्रकाशित करत असलेल्या आजच्या चारोळी संग्रहाचं नाव शब्दलता असं आहे आणि सांगायला आनंद वाटतो की माझा मित्र जो गझलेच्या क्षेत्रात सुद्धा फार चांगलं लेखन करत आहे, मंजुळ चौधरी, त्याचा हा शब्दलता चारोळी संग्रह लवकरच आम्ही इथे प्रकाशित करणार आहोत. हा संग्रह कसा आहे हे तुम्हाला कळावं म्हणून मंजुळच्या काही चारोळ्याच्या या संग्रहामध्ये आहेत, या तुमच्यासमोर वाचून दाखवतो. आपल्याला माहिती आहे की चारोळी हा काव्य प्रकार चंद्रशेखर गोखलेंनी अतिशय उत्तुंग अशा ठिकाणी नेऊन ठेवलेला आहे आणि जसं आपल्या गझलेमध्ये आपण एक विषय 1-2 ओळीमध्ये सांगून तो विषय संपवतो आणि दुसऱ्या अतिशय वेगळ्या अशा विषयाकडे आपण जात असतो. अगदी चारोळीचंही तसंच असतं की त्या कवीमध्ये ती ताकद असली पाहिजे की 4 ओळीमध्ये एक जी वीज त्यातून आली पाहिजे, जो इफेक्ट आला पाहिजे, जो प्रभाव आला पाहिजे, तो तिथे दिसला पाहिजे आणि ती चारोळी पुढे जाते. ती चारोळी रसिकांच्या मनावर कायम राज्य करते आणि मंजुळच्या लेखणीमध्ये हे सगळे गुण चारोळी लेखनाचे मला दिसतात. तुमच्यासमोर 1-2-4 चारोळ्या या संग्रहातल्या वाचून दाखवतो. बघा की मंजुळ म्हणतो, बोलायचेही राहून जाते तू सोबत असल्यावर, बोलायचेही राहून जाते तू सोबत असल्यावर आणि आठवते मग सारे काही तू जवळ नसल्यावर, आठवते मग सारे काही तू जवळ नसल्यावर आणि मी माझ्या वहीवर 1000दा गिरवलं. दुसरी एक चारोळी की मी माझ्या वहीवर 1000दा गिरवलं, माझं सारं दुःख शाही सोबत जिरवलं. आणि मंजुळ एका शेतकरी कुटुंबातून आलेला आहे, त्यामुळे माणूस जे जगतो ते त्याच्या लेखणीतून कुठेतरी उतरत असतंच की बापाच्या हातावरच्या रेषा काम करून करून पुसल्या. हे शेतकऱ्यांचं दुःख आहे त्या मंजूच्या लेखणीतून येतं आहे. चारोळीच्या रूपाने येत असेल, कधी शेराच्या रूपाने येत असेल, पण ही सगळी समाजातली दुःख किंवा ती कधी वैयक्तिक कधी सामाजिक, पण हे सगळं लेखणीतून येत राहतं. आणि किंबहुना कवीचं हेच जीवन असतं की जे काही जास्त ठळकपणे भावतंय, जे बोचतंय, जे चलतंय ते लेखणीतून येतं. अस्वस्थ आहे म्हणून मी लिहितो आहे असं आमच्या गोव्याचे प्रसिद्ध कवी कैलासवासी विष्णू सूर्या वाघ असं म्हणायचे की मी अस्वस्थ आहे म्हणून मी लिहितो आहे. बापाच्या हातावरच्या रेषा काम करून करून पुसल्या, अडगळीत सापडलेल्या उधळ फावल्यावर दिसल्या. अतिशय सुंदर अंगावर काटा आणणारी अशी एक कल्पना मंजुळ आपल्या चारोळीतून मांडतो. मंजुळ, तुला खूप खूप शुभेच्छा. आणि हा चारोळी संग्रह मंजुळ तुमच्या समोर आणत असताना त्यांचे वडील शिवाजी चौधरी जे शेतकरी आहेत, आपल्या मुलाला संपूर्ण पाठिंबा देत आहेत, आशीर्वाद देत आहेत. मंजुळ चौधरी यांची पत्नी वर्षा राणी यांचे मुलाचे पाठबळ, मुलगा वेदांत याचाही सहभाग, कुटुंबातील भाऊ आणि इतर सदस्यांचा मुलाचा पाठिंबा आणि ही सगळी माणसं जेव्हा खंबीरपणे उभी राहतात तेव्हा एक साहित्यकृती प्रकाशनापर्यंत पोहोचते. त्यांनी आपल्या आईचे नाव या संग्रहाला दिलेलं आहे. मंजुळच्या आईचं नावच या संग्रहासाठी आहे. या संग्रहाचं नाव, चारोळी संग्रहाचं नाव शब्दलता असं आहे. चला तर तुम्हा सर्वांना ही विनंती आहे की आपण सर्वजण या सुंदर अशा चारोळी संग्रहाचं प्रकाशन आता इथे करणार आहोत.
अभिनंदन करतो मंजुळ चौधरी पाटील यांचं की शब्दलता हा चारोळी संग्रह अतिशय सुंदरपणे जो त्यांनी लोकांसमोर आणलेला आहे, अतिशय सुंदर चारोळे आहेत, आज प्रकाशित झाला असे ते जाहीर करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार, मी मंजुळ शिवाजी चौधरी पाटील. माझा पहिला चारोळी संग्रह शब्दलता आपल्या भेटीस घेऊन येत आहे. हे सगळं स्वामींच्या आशीर्वादाने आणि सरस्वती मातेच्या आशीर्वादाने शक्य झालंय. भावनांचं गहिवर खूप दाटून येतोय बरं का, शब्दच फुटत नाही आहेत. पण मग बोलणं गरजेचं आहे, आभार मानणं गरजेचं आहे. याला प्रोत्साहन माझे कुटुंबीय, माझी पत्नी, माझा छोटा मुलगा, माझे आई वडील, भाऊ बहीण, मित्रमैत्रिणी या सर्वांचे प्रोत्साहन, त्याच्यामुळे मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. सोबतच माझा संग्रह प्रकाशित करणारे माझे गझलगुरू श्री दत्तप्रसाद जोग सर यांच्या मी कायम ऋणात राहीन. दत्तप्रसाद जोग सर छान मार्गदर्शन करतात आणि त्यांचं असंच मार्गदर्शन लाभत राहो हीच विनंती. हा ई चारोळी संग्रह सर्वांनी एकत्रित करून छापावा अशी संकल्पना वैभव धनावडे सरांनी मांडली. वैभव धनावडे सर हे साहित्य संपदाचे सर्वेसर्वा आहेत. त्यांचे खूप आभार. त्यांनी ही संकल्पना फक्त मांडलीच नाही तर तडीसुद्धा नेली आणि रात्रंदिन मेहनत केली, मेहनत करून घेतली आणि हा संकल्प पूर्ण केला. त्यांचे खरंच पुन्हा एकदा आभार. माझ्या शब्दांना पुस्तकातील पानावर सुंदररित्या विराजमान करणाऱ्या हर्ष बिडकर, सौ अपेक्षा बिडकर आणि मनोमय मीडिया यांचे विशेष आभार. आणि माझ्यासोबत ज्यांचे चारोळी संग्रह प्रकाशित होत आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा. आज हा संग्रह वाचकांच्या हाती देताना आनंदाने खरंच ऊर भरून येतो आहे आणि खूप आनंद होत आहे. वाचक रसिकांचे खूप धन्यवाद. तुम्ही असेच प्रेम करत राहा. ह्यापुढे माझ्या हातून असेच सकस लिखाण व्हावे हीच सरस्वती चरणी विनम्र प्रार्थना. धन्यवाद. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे एक डोळा घड्याळाकडे. जन्मा येते बाळ जेव्हा वेळही आपले गणित जुळवते. जन्मा येते बाळ जेव्हा वेळही आपले गणित जुळवते. निपजेल कसे जन्मी आल्यावर भाकीत ज्योतिषाचे ठरवते. निमिष मात्र अन भविष्य घडे म्हणून एक डोळा घड्याळाकडे. आयुष्याच्या अथक प्रवासी, आयुष्याच्या अथक प्रवासी वेळ सोबती क्षणोक्षणी. आयुष्याच्या अथक प्रवासी वेळ सोबती क्षणोक्षणी. हिशोब साऱ्या संचिताचा वेळ सांगते जन्माची कहाणी. वेळ चुकता जरा कुठे विपरीत सारे घडे म्हणून एक डोळा घड्याळाकडे. तरुणपणाच्या वळणावरती, तरुणपणाच्या वळणावरती प्रेम कधी कुणावर जळते. तरुणपणाच्या वळणावरती प्रेम कधी कोणावर जळते. वाट पाहता प्रिय व्यक्तीची छातीत काळीज धडधड करते. विलंब जरा भेटीस घडे, विलंब जरा भेटीस घडे मग एक डोळा घड्याळाकडे. सनई चौघडा दारी झडती लग्न घटिका समीप येते. सनई चौघडा दारी घडता लग्न घटिका समीप येते. वधूवर मंडपी अधीर होती शुभ घडी शुभ मुहूर्त ठरते. वर्षाव अक्षदांचा जेव्हा घडे मग एक डोळा घड्याळाकडे. आयुष्याच्या सायंकाळी
आयुष्याच्या सायंकाळी दूर दूर सावल्या पांगती. आयुष्याच्या सायंकाळी दूर दूर सावल्या पांगती. शिणले नेत्र अन असह्य आत्मा. शिणले नेत्र अन असह्य आत्मा. संधिकाल जवळून पाहती. वेळ मोजता जीव तळमळे तेव्हा एक डोळा घड्याळाकडे. चारोळी संग्रह मोरपिशी स्पंदने हा सौ अपेक्षा मिलिंद बिडकर विलेपार्ले येथे राहणार यांचा असून त्याचे मुखपृष्ठ डिझाईन त्यांच्या मुलाने हर्ष बिडकर यांनी केलेले आहे. यांची थोडक्यात माहिती सांगायची झाली तर त्या व्यवसायाने ब्युटिशियन आहेत. गेली 25 वर्षे विलेपार्ले येथे खूबसूरत ब्युटी क्लिनिक त्या स्वतंत्रपणे चालवत आहेत. एकत्र कुटुंबात राहून सगळं सांभाळून शक्य असेल तितका त्या सामाजिक कार्यातही सहभाग घेतात. लहानपणापासूनच त्यांना संगीत वाचन याची फार आवड होती. मग ते कविता, कादंबरी, गूढकथा, प्रवास वर्णने इत्यादी त्यांनी लिहिले. कॉलेजमध्ये असतानाच कविता लेखनाला सुरुवात झाली, परंतु लग्न, व्यवसाय, प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता लेखन मागे पडले आणि गेली 4 वर्षे त्या चारोळी कविता, लघुकथा, कथा मालिका असा त्यांचा साहित्य क्षेत्रात प्रवास सुरू झाला. व्यवसाय, कुटुंब सांभाळून या क्षेत्रात भरीव कामगिरी करायची त्यांची इच्छा आहे. ठाणे येथील 85 तास काव्य मॅरेथॉनमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. लॉकडाऊनच्या काळात घरात राहून अनेक ऑनलाईन काव्य संमेलनातून त्यांनी सहभाग घेतला. फेसबुकवरील अनेक नामवंत समूह, प्रतिलिपी रीडिंग ॲप तसेच साहित्य संपदा समूह, काव्य मंच या समूहांवर नियमित त्या लेखन करत असतात. त्यांचे निवडक चारोळींचे पहिले पुस्तक मोरपिशी स्पंदने आज प्रकाशित होत आहे. अपेक्षा बिडकर यांचे अभिनंदन. त्यांचे मोरपिशी स्पंदने या पुस्तकांचे प्रकाशन करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे श्री प्रकाश बिडकर यांना. त्यांचा थोडक्यात परिचय द्यायचा झाला. IDBI बँकेत 36 वर्षे नोकरी करून AGM या पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. गेली 20 वर्षे ते महाराष्ट्र टाइम्समध्ये फ्रीलान्स कॉलमनिस्ट म्हणून लेखन करीत आहेत. या काळात त्यांचे 2200च्या वर लेख प्रसिद्ध झाले आहेत. गेली 40-42 वर्षे सह्याद्रीत आणि हिमालयात नियमितपणे ते ट्रेकिंग करत आहेत. त्यांना ड्रायव्हिंगचा देखील छंद असून सुरुवातीला एनफिल्ड मोटरसायकल व नंतर जीपने त्यांनी भारतात खूप लांबवरचे प्रवास केले आहेत. गेली 18-19 वर्षे त्यांना फोटोग्राफीचाही मनापासून छंद आहे. प्रकाश वटा हे त्यांचे प्रवास वर्णन पुस्तक प्रसिद्ध आहे. प्रवास वर्णन करण्यासाठी त्यांना भाषेचे सौंदर्य तर आहेच, परंतु त्याचप्रमाणे माणसाचे मोल जपणारं प्रामाणिक हृदयही त्यांच्याकडे आहे. फेसबुक व त्यावरील मोठ्या ग्रुप्सवर विविध विषयांवर त्यांचे लेखन नेहमी प्रसिद्ध होत असते. खूप मोठा असा त्यांचा चाहता वर्ग आहे. नमस्कार. सौ अपेक्षा बिडकर यांच्या मोरपिशी स्पंदने या पुस्तकासाठी आपण सगळे जमलेलो आहोत. आजचा दिवस नक्कीच खूप छान आणि शुभ आहे. त्यांचा हा पहिलाच कविता संग्रह आहे. तर या कार्यक्रमासाठी सगळे जमलेले व्यासपीठावरचे सर्वप्रथम साहित्य संपदाचे सर्वेसर्वा आणि माझे मित्र वैभव धनावडे, मिलिंद बिडकर, हर्ष बिडकर, अपेक्षा मॅडमची आई शुभदा पालकर, मोठी बहीण अमिता होशिंग, साहित्य संपदाचे सगळं कार्यकारी मंडळ, कारण एवढा मोठा कार्यक्रम करायला शक्ती लागते आणि ही सगळी शक्ती या कार्यकारी मंडळाची आहे. सगळे काव्यरसिक, कवितावर प्रेम करणारी सगळी मित्रमंडळी, नमस्कार. पुस्तकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्या 4 ओळींच्या याच्यामध्ये एका पानावर 2 अशा 60 रचना आहेत आणि खूप सुंदर मनस्वी लिहिलेल्या या रचना आहेत. खूप चांगला भावार्थ आहे त्याच्यामध्ये. पुस्तकाचं डिझाईन फार सुंदर केलं आहे आणि मला असं कळलं आहे की हे डिझाईन हर्षनी म्हणजे त्यांच्या मुलांनी केलं आहे. तर हर्ष, तुझं अभिनंदन. छान केलं आहेस तू डिझाईन आणि तुझा जो सेन्स आहे प्रपोर्शनचा आणि डिझायनिंगचा तो चांगला आहे निश्चित. तर ह्या आणि अजून एक त्यांनी त्याच्यात उल्लेख केला आहे तो त्यांच्या आईचा केला आहे. 50 वर्षांपूर्वी त्यांनी त्यावेळच्या त्या MA आहेत आणि त्यांचं एकंदरीत शिक्षण, त्यांची जाण याचा परिणाम त्यांच्यावर, त्यांच्या मोठ्या बहिणीवर खूप झालेला आहे. या पुस्तकाचं सगळं श्रेय ते त्यांच्या आईला आणि त्यांच्या मोठ्या बहिणीला देतात. तर त्यांच्या रचना किती सुंदर आहेत बघा. त्या म्हणतात, शुभ्र धवल दरवळे
शुभ्र धवल दरवळे मंद मंद निशिगंध, दरवळे तसाच सख्या, दरवळे तसाच सख्या आपला मिलनगंध. तर या फार छान रचना आहेत त्यांच्या. 61 रचना वाचताना फार मजा आली. आता कसं झालं आहे की आपण सगळं नीट जर विचार केला तर आपण एक 50-60 वर्षांपूर्वी सगळेच मराठी लोक हे सर्वसाधारण परिस्थितीतली बेताची परिस्थिती असलेले होतो. वडील एकटे नोकरी करणारे, 3-3, 4-4 जण घरात भावंड, त्यांची शिक्षणं, ह्या सगळ्यामध्ये संघर्ष खूप होता. छंद जोपासणं, कविता करणं हे तसं त्यावेळी खूप दूर होतं, आपल्या कल्पनेला सुद्धा खूप दूर होतं. मात्र काळाच्या ओघामध्ये परिस्थिती बदलली. आज आपण सगळे 50च्या आसपास किंवा पुढे आहोत आणि सगळ्यांची आर्थिक परिस्थिती आता देवकृपेने खूप चांगली आहे. आणि आता दिवस आहेत छंद जोपासण्याचे. वय देखील जाणतं आहे, अनुभव खूप असल्यामुळे जाणतं वय आहे. त्यात आपली मराठी माणसांना आपल्याला खूप चांगला वसा देवाने दिलेला आहे. रसिकतेचा कलेचा वसा सर्वसाधारणपणे आपल्या या दख्खनच्या भूमीवर आहे. आणि आता आपण सगळेजण छान छंद जोपासतोय. छंद जोपासल्यामुळे आनंदित राहणार आहोत आपण, आपली घरं आनंदित राहणार आहेत, आपला विकास होणार, आपण बहरू. तर मला असं वाटतं की साहित्य संपदाचं ह्याच्यामध्ये खूप मोठं काम आहे. आज त्यांची बघा ते 21 चारोळी संग्रह आणि एक काव्य संग्रह अशी 22 पुस्तकं ते आज एका दिवशी प्रकाशित करतायत. या लॉकडाऊनच्या 2-2.5 महिन्याच्या काळामध्ये वैभव धनावडे यांनी लोकांची, सगळ्या त्याच्या मित्रमंडळींची, कलाकारांची धावपट काढली. त्यांना अनेक नानाविध उपक्रम त्यांनी दिले, त्यांना व्यस्त ठेवलं. खूप चांगलं ह्या खरा हा डेड पिरियड, पण या डेड पिरियड न वाटता त्यांनी अनेक ह्या 2-2.5 महिन्यामध्ये चांगल्या निर्मित्या त्यांनी केलेल्या आहेत. तर मी आता हे पुस्तक प्रकाशित करतोय. तर हे असं पुस्तक, तर आता तुम्ही हे समजून घ्या की ह्या पुस्तकाची प्रिंट मी हातात धरलेली आहे, पुस्तक हातात धरलं आहे आणि ते मी प्रकाशित करतोय. तर अपेक्षा मॅडम, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि तुमच्या हातून अशा अनेक, हे पुस्तक मुख्य म्हणजे परत पुस्तक स्वरूपात देखील प्रिंट हो आणि तुमच्या हातून अनेक अशा कविता लिहिल्या जावत, तुमची अशी पुस्तकं आणि प्रॉपर पुस्तकं प्रकाशित होत. अजून एक गोष्ट म्हणजे की ह्या तुमच्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन करायचा मान तुम्ही मला दिलात. तुमचा फोन आला तेव्हा मी हबकलो, कारण मी खूप लहान माणूस आहे. माझ्या हातून असं काही ठोस एवढा मान घेण्या एवढं झालेलं नाही आहे. बँकेत नोकरी करून मी लिहिलं नाही असं नाही, बरंच लिहिलं. महाराष्ट्र टाइम्समध्ये 20 वर्ष लिहितोय, तरी पण ठोस असं काही नाही. आणि तरीही तुम्ही मला हा मान दिलात, मला खूप आवडला आणि त्याबद्दल तुमचे मनपूर्वक मी आभार मानतो. तुमचे, तुमच्या कुटुंबियांचे, साहित्य संपदाचे देखील आभार मानतो. त्यांना खूप शुभेच्छा देतो. आजचा दिवस शुभ आहे, अविस्मरणीय आहे. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार, मी सौ अपेक्षा मिलिंद बेडकर. आज माझे पुस्तक मोरपिशी स्पंदने याचं प्रकाशन झालंय, त्यानिमित्ताने थोडंसं तुमच्यासमोर माझं मनोगत उघड करणार आहे. सर्वप्रथम माझ्या पुस्तकाचे प्रकाशन करणाऱ्या श्री प्रकाश पेटकर सरांचे खूप खूप आभार. माझ्या केवळ एका फोन कॉलवर ते ह्या प्रकाशनासाठी तयार झाले. प्रकाश सरांची प्रवास वर्णने, त्यांचे लेखन यांची मी कायमच चाहती राहिली आहे. त्यामुळे आज माझ्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाश सरांच्या हातून उद्घाटन होताना मला खूप खूप आनंद होतो आहे. मगाशी प्रकाश सर म्हणाले त्याप्रमाणे 50शीत आल्यावर आपण आपले छंद जोपासायला लागतो. हे माझ्या बाबतीत अक्षरशः खरं आहे. कॉलेजनंतर जवळजवळ 25 वर्षांनी मी हातात परत लेखणी घेतली आणि हे लेखन करत असतानाही बाचकत बिचकतच चालू होतं. काय आहे ना, कधी कधी लिहिली एखादी चारोळी, कधी लिहिली एखादी कविता, तर कधी कधी काहीच लिहिणं व्हायचं नाही. पण ज्या वेळेला वैभव सरांच्या साहित्य संपदा ग्रुपमध्ये मी आले, समूहामध्ये मी आले, त्यावेळेला एक माझ्या लेखनाला शिस्त लागली. रोज उपक्रम निहाय लेखन होऊ लागले. दिसा माझी लिहित जावे हा आमच्या साहित्य संपदाचं ब्रीद वाक्य आहे. कसं असतं,
आपलंही एक पुस्तक असावं, आपलंही पुस्तक लोकांनी वाचावं, हे प्रत्येक नवोदिताचं स्वप्न असतं. परंतु हे स्वप्न पूर्णही होऊ शकतं हा आत्मविश्वास आम्हाला वैभव सरांनी दिला आणि त्यासाठी वैभव सरांचे खूप खूप आभार. पुस्तक तर काढायचं ठरवलं, पुस्तक हे चारोळी संग्रह रूपात करायचं ठरवलं, पण चारोळी संग्रह करायचं ठरवूनही या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सगळाच प्रॉब्लेम होता, सगळंच अशक्य दिसत होतं. मग ई बुकचा पर्याय वापरायचा ठरवलं आणि अशा वेळी टेक्निकल गोष्टींसाठी मनोमय मीडिया आणि आमचे चिरंजीव धावून मदतीला आले. माझ्या पुस्तकाचं पूर्ण डिझायनिंग माझ्या लेखानेच, हर्षनेच केलं आहे. असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, परंतु मी आज म्हणेन की एका स्त्रीच्या मागे जर अख्खं कुटुंब उभं राहिलं ना तर ती जग सुद्धा जिंकू शकते. ते गाणं आहे ना, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, त्याप्रमाणे माझं झालं. टेक्निकल आघाडीवर चिरंजीव आणि पाठीमागे प्रिंटिंग प्रोफेशनल असणारे आमचे अहो म्हणजे श्री मिलिंद बिडकर भक्कमपणाने उभे होते. आणि कायमच बरं का, फक्त पुस्तकासाठी नाही, कारण आम्ही लिहिणारे आहे ना ते थोडेसे जरा नादिष्टच असतो. एकदा एखादी गोष्ट डोक्यात घेतली की आम्ही कामातून गेलेलो. तर अशा वेळी घरचेच लोक तर सांभाळून घेतात. काही ऋण असतात ना ती फेडायची नसतातच. मुळे माझे आई वडील, माझ्या बहिणी दोघीही, अमिता घोशी, मेघना साठे, या कायम मला प्रोत्साहन देत असतात, कोणत्याही मदतीसाठी कायम तयार असतात. आणि मी अशी नशीबवान आहे की माहेराबरोबरच सासरची मंडळी भक्कम पाठीशी उभी आहे. माझ्या सासूबाई, माझ्या दोन्ही जावा अर्चना, अमृता, नणंद अल्फा, या सगळ्यांनी कायम मला प्रोत्साहन दिलेले. या सगळ्या माझ्या पहिल्या वाचक आहेत. तसेच कायम शुभेच्छा देणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या सख्या संध्या, पल्लवी, रवींद्र सर, तसेच नगरसेविका सौ ज्योती अळवणी, सातारचे प्रतिष्ठित कवी, पत्रकार मधुसूदन तक्की, साहित्य संपदा कुटुंब, तसेच माझे इतर कुटुंबीयही, या सगळ्यांचे माझ्यावर प्रेमाचे ऋण आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट अशाप्रमाणे आज या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचे खूप खूप आभार. त्यांच्याबरोबरच माझ्या या पुस्तकाची प्रकाशन पूर्व नोंदणी करणाऱ्या माझ्या सर्व रसिक वाचकांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार, मी अमिता घोशी, अपेक्षा बिडकर यांची बहीण. आज तिच्या मोरपिशी स्पंदनं या चारोळ्यांच्या संग्रहाचा प्रकाशन सोहळा आहे. त्याबद्दल तिला खूप खूप शुभेच्छा. तिच्या आवडीचं आणि तिच्या चारोळ्यांना अनुसरून असं एक गीत मी आता सादर करते. केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, गहिवरला मेघन भी सोडला ग धीर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर. पापणीत साचले अंतरात रंगले, पापणीत साचले अंतरात रंगले, प्रेम गीत माझिया मना मनात धुंदले, ओठावरी बिजला ग आसावला सूर, गहिवरला मेघन भी सोडला ग धीर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर. भाव फूल रात्रीच्या अंतरंगी डोलले, धुक्यातुनी
गीत बोलले, भावपूर्ण रात्रीच्या अंतरंगी डोलले, धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले, डोळ्यात पाहिले कौमुदीत नाचले, स्वप्नरंग स्वप्नेच्या मनात रंगले, झाडावरी दिसला ग भारला चकोर, गहिवरला मेघनभी सोडला गधीर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर. या पुढील पुस्तक शब्द माझे तुझ्या सोबती हे सौ वैशाली राजेंद्र झोपे यांनी लिहिलेले असून त्या कांसई विभाग अंबरनाथ येथे राहतात. त्यांचे शिक्षण BSc BEd झालेले आहे. त्यांना लेखन, वाचन, चित्र, रांगोळी काढणे, गायन याची आवड आहे, फिरण्याची आवड आहे. त्यांच्या कथा चाफ्याचे फूल, कशी नशिबाने थट्टा आज मांडली, सार्थक झाले जीवनाचे, जे घडते ते चांगल्यासाठी, सुख आले परतुनी, शिंपल्यातील मोती, पंख लाभले स्वातंत्र्याचे, आई बाबा विश्वास ठेवा, आई बाबा विश्वास ठेवा हे दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेले आहेत. नमस्कार मित्रांनो, आज वैशाली राजेंद्र झोपे यांच्या चारोळी संग्रहाचे प्रकाशन. वैशाली झोपे ह्या एका प्रायव्हेट क्लासेसमध्ये शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचं काम करतात. ज्ञानदानासोबतच त्यांना वाचन, चित्र, लेखन, गायन, रांगोळी अशा विविध कलांचा छंदच आहे. त्यांची लिखाण म्हणजे निसर्गाशी व त्यांनी स्वतःशी साधलेला एक संवाद असतो. त्यांच्या अनेक कथा प्रकाशित झालेल्या आहेत. चाफ्याचे फूल, कशी नशिबाने थट्टा मांडली, सार्थक झाले जीवनाचे, जे घडते ते चांगल्यासाठी, सुख आले दाराशी अशा अनेक कथांमधून त्यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आज त्यांची एक लेखिका म्हणून नावारूपास त्या आलेल्या आहेत. त्यांच्या खिडकीच्या कोपऱ्यातून प्रत्येक ऋतू निहाळत त्या आपल्या लिखाणाशी, आपल्या लेखणीतून संवाद साधत असतात. त्या म्हणतात, प्रत्येक ऋतूत बदलते सृष्टी, प्रत्येक ऋतूत बदलते सृष्टी, बदलांचे सोहळे साजरे करते सृष्टी. प्रत्येक ऋतूत बदलते सृष्टी, बदलांचे सोहळे साजरे करते सृष्टी अशा ह्या व्यक्तिमत्वाच्या कविता क्षेत्रामध्ये आज त्या पदार्पण करत आहेत आणि त्यांच्या चारोळी संग्रह ईज स्वरूपामध्ये आपल्या समोर आज प्रकाशित होत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सौ वैशाली राजेंद्र झोपे. आज माझ्या शब्द माझे तुझ्या सोबती या ई पुस्तकाचे प्रकाशन सौ माधुरी चौधरी, लेखिका, कवयित्री, समाजसेविका यांच्या हस्ते झाले. मला अत्यंत आनंद होत आहे. माझे रसिक वाचक यांचे मी मनापासून आभार मानते. माझी मुलगी 10वीत असताना ती अभ्यास करायची. तिच्यासोबत जागरण करत असताना मी वाचनासोबत कथा लिहायला लागली. माझ्या कथा वाचून ती त्यातील चुकांची दुरुस्ती मला सुचवायची. या कथा मी काही मासिक आणि दिवाळी अंकासाठी सुद्धा पाठवल्या आणि त्या प्रकाशित देखील झाल्या. माझे मिस्टर श्री राजेंद्र हे एका शाळेमध्ये शिक्षक आहेत. तसेच ते लेवा पाटील समाज मंडळाचे वार्षिक स्नेहबंधन हे पुस्तक निघते, त्याचे ते संपादक देखील आहेत. त्यावेळी ते माझे लेख वाचून त्यातील चुकांची दुरुस्ती करायचे आणि मला मार्गदर्शन करायचे. पुस्तक प्रकाशित करताना ते पुस्तक डिझाईन करणे आणि इतर सर्व कामामध्ये माझ्या मुलाचे मला खूप सहकार्य लाभले. मी माझी मुलगी शिवानी, माझे पती श्री राजेंद्र, मुलगा
चिरंजीव प्रथमेश या सर्वांचे मनापासून आभार मानते. माझे कथा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर मी माझे आई वडील आणि सासू सासऱ्यांना सांगायची. त्यांना अतिशय आनंद व्हायचा. ते सतत मला माझ्या लिखाणामध्ये प्रोत्साहन देत असतात. त्यांचे देखील मी मनापासून आभार मानते. आज या प्रकाशन सोहळ्यामध्ये माझ्या स्वतःचे पुस्तक निघते आहे याचा मला अतिशय आनंद होत आहे. पण या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी माझ्या वडिलांची कमतरता मला खूप जाणवते आहे. आतापर्यंत माझ्या कथा लेख प्रसिद्ध झालेत, पण आज माझी साहित्य संपदाच्या सोबतीने माझे स्वतःचे चारोळीचे पुस्तक प्रकाशित होत आहे याचा मला अत्यंत आनंद होत आहे. यामध्ये मला समूहाचे प्रमुख श्री वैभव धनावडे सर, सौ नमिता मॅडम, सौ अपेक्षा बिडकर मॅडम, सौ प्राजक्ता हेद्दे मॅडम यांचे खूप सहकार्य लाभले. तसेच साहित्य संपदाचे सभासद यांचे देखील मला खूप सहकार्य लाभले. माझ्या कुटुंबासोबत मी साहित्य संपदाचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, मी सौ जया सुधाकर पाटील, साहित्य संपदा प्रकाशित सौ वैशाली झोपे यांच्या शब्द माझे तुझ्यासोबती या चारोळी संग्रहास माझ्या शुभेच्छा. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मी माझी कविता सादर करते. मैत्री. बीज मैत्रीचे मैत्रीचे रुजते मनात मनात, बीज मैत्रीचे मैत्रीचे रुजते मनात मनात, नाही पाहत ते असते रूप वयनी जात पात, नाही पाहत ते असते रूप वयनी जात पात, वाटू नये कोणा कधी मैत्रीत अपेक्षांचे ओझे, वाटू नये कोणा कधी मैत्रीत अपेक्षांचे ओझे, निखळ निस्वार्थी असावी कधी नाही तुझे माझे, निखळ निस्वार्थी असावी कधी नाही तुझे माझे, मन मोकळे करायला जागा असावी हक्काची, मन मोकळे करायला जागा असावी हक्काची, मनी नसावी भावना मदतीत उपकारांची, मनी नसावी भावना मदतीत उपकारांची, गुणदोष एकमेकांचे नजरे आड करायचे, गुणदोष एकमेकांचे नजरे आड करायचे, वाईट विचारांपासून मैत्रीला दूरच ठेवायचे, वाईट विचारांपासून मैत्रीला दूरच ठेवायचे, नसावा गरीब आणि श्रीमंत भेदभाव मनात कधी, नसावा गरीब आणि श्रीमंत भेदभाव मनात कधी, गैरसमजुतीने हे नाते मैत्रीचे ना तोडावे कधी, गैरसमजुतीने हे नाते मैत्रीचे तोडावे ना कधी, मैत्री असावी अशीच, मैत्री असावी अशीच जीवनपट रंगवणारी, मैत्री असावी अशीच जीवनपट रंगवणारी, मैत्री असावी अशीच आयुष्य घडवणारी, मैत्री असावी अशीच आयुष्य घडवणारी. धन्यवाद. नमस्कार रसिको हो, मी पल्लवी पतंगे. साहित्य संपदा समूहातून आज एक अगदी साहित्यामध्ये आगळा वेगळा असा उपक्रम राबवला गेला आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगायला अतिशय आनंद होतो आहे की हा उपक्रम विश्वविक्रमामध्ये त्याची नोंद घेण्यात येणार आहे. हा क्षण आणि एकूणच प्रवास आमच्यासाठी फार अविस्मरणीय होता. या सगळ्या प्रवासात तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आमच्या साथीला होते म्हणूनच हे शक्य झाले. तर समूहप्रमुख श्री वैभव धनावडे आणि इतर सर्व ॲडमिन तसेच सर्व सहकारी सभासद यांच्या सहकार्याने आज एक नाही दोन नाही तर 21 ई चारोळी संग्रह आणि एक काकलेखा साहित्य संपदा समूहाच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या आज प्रकाशित झाली आहेत. याच्यासाठी मान्यवर आणि दिग्गज मंडळींनी हे प्रकाशन केलं आहे. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. तसंच मला इथे सांगण्यास अतिशय आनंद होतो आहे की ह्या चारोळी संग्रहांची जी नावं आहेत ना 21 ती सर्व नावं एका काव्यामध्ये रचली आहेत. आमच्या समूहाच्या सभासद कवयित्री नीता आंधळे यांनी. तर ती रचना मला इथे सादर करायला नक्कीच आवडेल. रचनेचं नाव आहे स्वप्नपूर्ती.
माझ्या एकलेपणात चालू होता भास आभासाचा खेळ. माझ्या एकलेपणात चालू होता भास आभासाचा खेळ. गंध प्रेमाचा घेऊन आलीस घातला रेशीम बंधाचा मेळ. स्पंदन बनून गेलीस तू फुलली हृदयात चांदण वेल. स्पंदन बनून गेलीस तू फुलली हृदयात चांदण वेल. प्रीत सखी जणू तू चैत्र पालवी खुडवी मज हळवी कातर वेळ. खोल ना तू बोल मनातले शब्दलता तू मन भावन. खोल ना तू बोल मनातले शब्दलता तू मन भावन. स्नेहबंधात कोसळल्या प्रीतसरी भावला मज हा प्रीत सावन. कृष्ण प्रीतीत रंगली राधा प्रेम रंगात गेली विरून. कृष्ण प्रीतीत रंगली राधा प्रेम रंगात गेली विरून. मनाच्या वाटेवर पसरली मोरपिशी स्पंदने फिरून फिरून. नाते जुळले तुझे शब्दांशी काव्य वर्षाच जणू बरसली. नाते जुळले तुझे शब्दांशी काव्य वर्षाच जणू बरसली. पाहण्यास तुझ एक वार नयनांची पाखरे बघत रसली. शब्द माझे तुझ्या सोबती घडवू चल इतिहास नवा. शब्द माझे तुझ्या सोबती घडवू चल इतिहास नवा. रंगात रंगुनी शब्दांच्या चल जाऊ प्रेमाच्या गावा. चल जाऊ प्रेमाच्या गावा. धन्यवाद. पुन्हा एकदा जाता जाता तुम्हाला आवर्जून सांगेन की हे चारोळी संग्रह जरूर वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्या. असेच तुमच्या सर्वांचे शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम सोबत असू द्या. धन्यवाद. जसे अंकुरते मनी कल्पना येते. व्याकुळ हात तुळतुळ तुटते खोल कुठे गलबलते. कल्लोळात मनाच्या बीज चमकुनी जाते. शब्दांचे अन गीतांचे हे झाड पुरे मोहरते. हा गौरव संगीताचा हा गौरव कवी मनाचा. हे हृदय पुष्प रसिकांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचा. तिसरी घंटा होते मखमल ही उलगडते. रंग रंगल्या अभिनेत्याचे भान हरपुनी जाते. कसली जादू होते हारुनी सारे जाते. रसिकांसाठी आसू आणिक हासू देऊन जाते. हा गौरव नाटकलेचा हा गौरव लोककलेचा. राजाच्या सेवेसाठी जीवन देणाऱ्याचा. माझं नमन माय मराठीला. माझे नमन माय मराठीला. आपल्या बोलीला मानतो तिला जीव तिचा. असे ही रत्न हिऱ्याची खाण कलेची असे हिला बहुजाण. असे हिला दोन्ही जनाची वाण. करूया चला हिचा बहुमान जी जी जी. करूया चला हिचा बहुमान जी 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 जी.